या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच शिवप्रेमी अर्जेरावजी काकडे काका यांच्या प्रतिमा पूजनाने आपल्या या आजच्या पुढं जगणं समाजासाठी या व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. आजच्या या व्याख्यानाच्या प्रसंगी या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या आजच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. या प्रसंगी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन यासोबतच आपण तात्काळ मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करणं हे आयोजकांचं कर्तव्य असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर पंजाबरावजी देशमुख माजी आमदार पुसद यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय. शिवश्री अशोकरावजी काकडे. अशोकरावजी काकडे यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करावं अशी त्यांना नम्र विनंती. यासोबतच लहान वयातच ज्यांनी जागतिक कीर्तीचे महानाट्यकार म्हणून गौरव आरपार खेळलता काकडे हनुमान मंदिर सेवा समिती पुस्तक यांच्या वतीनं शिवश्री उत्तमरावजी शिंदे मराठा महासंघ पुस्तक यांच्या वतीनं अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे यांच्या वतीनं दीपक भाऊ आसेगावकर हे कांगोळे पाटलांचं स्वागत करतात. यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आशिष भाऊ देशमुख यांच्या स्वागताकरता तो जाईरा शिवश्री भास्करराव शिवमती पल्लवीताई देशमुख यांच्या मान्य अनिल भाऊ शिंदे यांच्या स्वागताकरता शिळोणा येथून शिवश्री शंकर कांबळे मदगाव तालुका संभाजी ब्रिगेडचे सचिव बाळासाहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे मराठी मनाचं आदरस्थान आणि त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे छत्रपती संभाजीराजे जिजाऊ मासाहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक नितीन मालगुडे पाटील आणि उपस्थित असलेल्या बंधू भगिनी बालमित्रांनो, आज आमचे स्नेही स्वर्गीय सर्जेरावजी काकडे यांचा प्रथम स्मृती दिन आणि या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र श्री अशोकराव काकडे यांनी हा कार्यक्रम आयोजित करून
पितृऋण तर फेडलेलंच आहे, पण आजचा विषय असा आहे की ज्याच्यामुळे समाज ऋण सुद्धा त्यांनी फेडलेला आहे. त्या माध्यमातून जो आपलं अन्न आपण खातो त्याला देतो, त्याला संस्कृती म्हणतात. आणि माणसाचं माणूस पण हे संस्कृतीवरून ओळखलं जाते, विकृतीवरून नव्हे. आणि या संस्कृतीचा जोपासन करण्यासाठीच त्यांनी आजचा अतिशय प्रबोधनपर अशा प्रकारचा विषय, थोडंसं जगणं समाजासाठी, आपण आपल्यासाठी तर जगतच असतो, बायका मुलासाठी जगतच असतो. सर्जेराव काकडे अनेक संघर्ष, आर्थिक संघर्ष, सामाजिक संघर्ष, राजकीय संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, अशा प्रकारचे अनेक संघर्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवले. शेवटपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. अनेक समस्यांवर, शहरातल्या सामाजिक समस्यांवर त्यांनी स्वतःच्या खर्चानं हजार पॉम्पलेट्स काढून वाटलेले आहेत, पत्रकं काढून वाटलेले आहेत. मृत्यूपूर्वी काही दिवस त्यांनी संकेत नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्यातूनही समाज प्रबोधन त्यांनी करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि ते नगरसेवक सुद्धा होते आपल्या पुसदचे, जनता राजवटीमध्ये. त्यावेळेला सुद्धा त्यांचा लढाऊ बाणा हा नगर परिषदमध्ये, त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा वारंवार प्रकर्षानं जाणवत होता. अशा प्रकारच्या या लढाऊ व्यक्तीचा हा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून मरणोत्तर एक प्रकारे सन्मान करण्यात आलेला आहे असं मी मानतो. या कार्यक्रमाला संभाजी महाराजांवरील महानाट्य लिहिलेले, त्याचप्रमाणे शिवचरित्राचे भाष्यकार प्राध्यापक नितीन मालगुडे पाटील हे लाभलेले आहेत. तर त्यांचा परिचय मी करून देणं, विशेषतः ते थोडे वाक्पटू आहेत. त्या वाक्पटूचं प्रास्ताविक करणं किंवा तसा त्यांचा वाक्पटू म्हणून परिचय करून देण्यापेक्षा प्रत्यक्ष आपण त्यांच्या वाक्पटुत्वाचा आस्वादच आता घेणार आहात आणि त्यातून तुम्हाला त्यांचा परिचय घडणार आहे. अतिशय लहान वयात, त्या मनानं वय खूप कमी आहे त्यांचं, परंतु ते लहान वयात महानाट्यकार झालेले आहेत, शिवचरित्राचे भाष्यकार झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा वेगळा परिचय करून देणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं. तर स्वर्गीय सर्जेरावजी काकडे यांचं पितृऋण फेडताना हा योग आपल्याला आणून देण्याचा श्रेय ब्रिगेडियर, संभाजी ब्रिगेडचे ते प्रमुख आहेत म्हणून मी त्यांना ब्रिगेडियर म्हणतो, अशोकराव काकडे यांनी आपल्याला आणून दिलेला आहे. आणि या ब्रिगेडियरनं आदेश दिल्यामुळं मी हे प्रस्तावित करीत आहे. तर आपल्याला आता अमृताचे बोल मिळणार आहेत, त्यामुळं प्राध्यापक नितीन मालगुडे पाटील आणि त्यांचं भाषण यांच्यामध्ये मी जास्त वेळ उभं न राहता आपली रजा घेतो. धन्यवाद. तथा आयोजक समिती जी आहे या सर्वांच्या वतीनं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर आपण थोडंसं देणं समाजासाठी हा एक व्याख्यानाचा विषय घेऊन आपण ज्या व्याख्यानासाठी उपस्थित आहोत, तत्पूर्वी समाजासाठी थोडंसं ज्यांनी देणं दिलेलं आहे त्यांचा कुठेतरी वृद्ध सत्कार किंवा मनापासून त्यांची कृतज्ञता जी असते ती व्यक्त व्हावी अशी अपेक्षा आयोजकांची असल्यामुळे या ठिकाणी आपण एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यामध्ये शिवप्रिय सर्जेरावजी काकडे काका यांच्या अर्धांगिनी म्हणजे आमच्या शिवमती शकुंतलाबाई काकडे काकू यांचा या ठिकाणी सत्कार घ्यावयाचा आहे. तरी या ठिकाणी मी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्जेराव काकडे काकांच्या अर्धांगिनी शिवमती शकुंतलाबाई काकडे यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती. शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे आपल्याला.
आनंदराव पोहरकर सरांनी या ठिकाणी काही उल्लेख केले आहेत की सर्जेराव काकडे काका म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व होतं आणि संघर्षामध्ये त्यांची हयात गेली असं म्हणायला हरकत नाही. या संघर्षशील व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे निश्चितच आमच्या काकू त्या ठामपणे उभ्या असतील, त्याच्याशिवाय निश्चितच त्यांना ते संघर्ष करता आला नसेल. म्हणून या ठिकाणी काकूंच्या प्रती असणारी समाजाची कृतज्ञता, थोडंसं जगणं समाजासाठी ही कृतज्ञता आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील काकूंचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती. यासोबतच या ठिकाणी आणखीन एक सत्कार ह्या वयाचा आहे ज्याच्यामध्ये आज आमच्या पुसद शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार साहेब मान्य पावडे साहेब यांचा वाढदिवस असल्याचं अनऑफिशियली आम्हाला कळलेलं आहे. तर या प्रसंगी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि नितीन बानगुडे पाटलांना मी विनंती करतो की पावडे साहेबांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुसदचे कर्तव्यदक्ष ठाणेदार साहेब मान्य रमेशजी पावडे यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आपल्या सर्वांतर्फे त्यांना अनंत शुभेच्छा. भाषण ऐकण्याकरता आपण लोक आतुर आहात. त्यामुळे मला फक्त इतकं सांगायचं आहे की कैलासवासी सर्जेरावजी काकडे आणि आम्ही बरोबरीनं काम केलेले लोक आहोत. आता बोरकर सरांनी जे सांगितलं की स्वर्गीय सर्जेरावजी काकडे म्हणजे दुसरं नाव संघर्षाचं. जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं स्वर्गीय काकडे साहेब स्वतः पेटून उठत होते. आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. काही वेळ विरोधक म्हणून आम्ही दोघं तिघं तिथे आनंदरावजी देवसरकर होते, आम्ही होतो. शरद पवारांच्या याच्यामध्ये यस काँग्रेसमध्ये आम्ही काम केलं आणि त्यांना जवळून पाहण्याची मला अगदी संधी मिळाली. त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला भाग्य मिळालं. अशा या माणसाला या स्मृती दिनानिमित्त मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माना कि तुम्हें हमारी कदर नहीं मगर तुम उनसे पूछो जिन्हें हम हासिल नहीं. सर्जेराव काकडे काकांच्या बाबतीत हा शेर या ठिकाणी तंतोतंत लागू पडतो. आणि यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रकट करण्यासाठी रविभाऊ चापके यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रकट करण्यासाठी आतुरतेने वाट पाहता प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या भाषणासाठी आपण आतुर झालेला आहात. त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आयोजकाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या विचारपीठावर उपस्थित तमाम प्रमुख पाहुण्यांचे आभार मानतो. आपल्या उपस्थितीबद्दल देखील आभारी आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. समाजासाठी थोडंसं जगणं समाजासाठी हा विषय घेऊन या ठिकाणी येत आहे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील. त्यांच्यासाठी मी 2 शब्द सांगतो. जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले, जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले, हे वृत्त आज आले की ते मरून गेले. हे वृत्त आज आले की ते मरून गेले. मेंदूचा काल त्यांच्या झाला लगेच लकवा, मेंदूचा काल त्यांच्या झाला लगेच लकवा. यांचे विचार वारे ज्यांच्या वरून गेले. या ठिकाणी सादर निमंत्रित करतो आहे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील. थोडंसं जगणं समाजासाठी, थोडंसं जगणं समाजासाठी. धन्यवाद. उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, माणसाने सोन्यासारखं असावं असं मी नेहमी मानतो, पण माणसाने सोन्यासारखं नसावं असं मी म्हणतो. कारण सोनं फक्त स्वतःपुरतं राहतं, सोनं फक्त तिजोरीत ठेवता येतं. माणसाने व्हायचं झालं तर परिसरासारखं व्हावं, त्याच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करून यावं. काकडे घराण्याच्या पराक्रमाचा वारसा जपत आपल्या कार्यकर्तृत्वानं सर्जेराव ठरलेल्या आदरणीय सर्जेराव काकडे यांचा स्मृती सोहळा आपण साजरा करीत आहोत. जगण्याचं नवं तत्वज्ञान ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून निर्माण झालं, आयुष्याच्या नेणिवा आणि संवेदनांच्या जाणीवा ज्यांच्या कार्यातून प्रकट झाल्या, अशा एका जाणत्या व्यक्तीचा कृतज्ञता सोहळा तुम्ही आम्ही साजरा करतो आहोत. खर तर असंगाशी संघ करून व्यासंग वाढवता येत नाही. एकदा व्यासंगाशी प्रसंग पडला की पुन्हा निसंग होता येत नाही. हा व्यासंगाचा सोहळा, हा घडल्या कार्याच्या प्रसंगाचा सोहळा. या जाणीवेच्या पलीकडे जेवढ्या मी जातो तेवढ्या आयुष्याचं नवं तत्वज्ञान आमच्या समोर येत राहतं. आयुष्य म्हणजे नेमकं काय?
आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एक वारसदार पैदा करणं याचा अर्थ आयुष्य का? आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एक वारसदार पैदा करणं, या दोन चितेमधलं अंतर काढणं याचा अर्थ जगणं काय? जगण्याचा नेमका अर्थ काय? आयुष्याचा कुठला तत्वज्ञान आम्ही मानतो? जगणं मध्ये नेमकं काय याचाही अर्थ आम्हाला कधीतरी शोधावा लागेल. छत्रपतींचा विचार वारसा आम्ही मानतो. इंद्राणीच्या काठावर मरणाला निळ्या छत्र्याला सामोरं जाणाऱ्या संभाजी नवं एक राज्य उभा करता येत. या राज्याचे पाईक होण्याची ताकद आमच्यामध्ये यावी यासाठी हा सगळा संघर्ष. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो, आता मात्र आम्ही श्वान संस्कृतीचे नाईक झालो आहोत. पूर्वी आमच्या घरावर पाटी असायची, तिच्यावर लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव. आल्या गेल्या अतिथीला देव म्हणायची आमची पद्धत होती. पण काळ बदलला, घरावरची अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी नवी पाटी आमच्या घरावर लागली. तिच्यावर लिहिला होता शुभलाभ. याचा अर्थ शुभ माझंच व्हावं, लाभही माझाच व्हावा आणि तो आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांनी करावा, यासाठी शुभलाभ. ही शुभलाभ नावाची पाटी काही काळ आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. पण तोही काळ बदलला, शुभलाभ नावाची पाटी ही गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी नवी पाटी आमच्या घरावर लागली. तिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ही वेलकम नावाची पाटी मग आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. पण तोही काळ बदलला, वेलकम नावाची पाटी ही गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी नवी पाटी आमच्या घरावर लागली. तिच्यावर आता लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावध राहा. एक काळ होता आम्ही अतिथी देवो भव म्हणत होतो, आता आम्ही कुत्र्यापासून सावध राहा म्हणायला लागलो. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो, आता आम्ही श्वान संस्कृतीचे नाईक झालो. पूर्वी आमच्या दारात आलेल्या अतिथीला आम्ही देव म्हणायचो, आता आमच्या घरात कुणी येऊच नये म्हणून आम्ही दारातच कुत्रे बांधून ठेवायला लागलो. पण दारामध्ये कुत्रे बांधता बांधता त्या श्वानाचे काही गुणही आम्हाला चिकटले. हल्ली आम्हाला ते दोनच गुण येतात, त्यापैकी पहिला आहे चाटणे आणि दुसरा आहे चावणे. जोपर्यंत मला काय मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे पाय चाटायचे आणि एकदा मला मिळायला लागलं की मागच्यांना चावत सुटायचे. ही आमची जगण्या वगण्याची नवी पद्धत रूढ झाली. आणि या सगळ्या लढाईमध्ये स्वाभिमानीपणानं चालणारी माणसं मात्र आम्हाला दिसेनाशी झाली आणि मग समाजाचं भवितव्य आम्ही शोधायला लागलो. अरे चाटणे चावण्याच्या जगामध्ये स्वाभिमानीपणानं चालणारी माणसं जर नसतील तर त्या समाजाच्या पाठीच्या कण्याचं नेमकं काय होईल याचा शोध आम्हाला कुठेतरी घ्यावा लागतो. आणि मग आम्हाला पाऊलवाटा शोधाव्या लागतात. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन समाजाच्या पाठीला बाग न येऊ देण्याची कारकीर्द घडवणाऱ्या माणसांचा आम्हाला विचार करावाच लागतो. या बाबतीत शिवाजी महाराज घडले. अरे काय गरज होती? सरदार पुत्र होते, शहाजी पुत्र होते, लोकांत राहता आलं असतं, ऐश करता आली असती, घोड्यावरनं फिरता आलं असतं, इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्यावर रंगण करायची गरज नव्हती. या माणसाला कशासाठी जडले, कशासाठी केलं? अरे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले मनात आणला असतं तर राजा राणीचा संसार करू शकले असते. दुसऱ्यांचे संसार फुलवण्याचं काम यांनी करायची काही गरज नव्हती. अरे आमच्या गरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी हे पंजाबराव देशमुख, हे कर्मवीरराव पाटील कशाला झगडले लढले याचा शोध आमच्या मनामध्ये येतो. अरे स्वतःची पोरं अमेरिका इंग्लंडला बॅरिस्टर करायला पाठवावी ना, दुसऱ्याची पोरं खांद्यावर घेऊन अनवाणी पायरी त्याला तीच पोरं अमेरिकेला पाठवण्याचं काम या माणसांनी केलंय. म्हणून आज एवढा शिक्षित समाज आमच्या पुढे बसलाय. जरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती होते, कोल्हापूर संस्थानचे प्रमुख होते, या झटावर ऐतिहासाठी आईश करता आली नसती का? त्या शावणीचे काम केलं ते आम्हाला कधीतरी विचार करायला भाग पाडतोय. अरे काय चुकली माणसं, कशासाठी केलं? तुकारामांनी जे सोसलं हे आमच्या कधीतरी लक्षात आलं पाहिजे. आणि मग विचार करतो की जगण्याचं तत्वज्ञान काय? आज जयंती पुण्यतिथी होते शिवाजी संभाजींची, जयंती पुण्यतिथी होते ज्ञानोबा तुकोबांची, जयंती पुण्यतिथी होते शाहू आंबेडकरांची. आमच्या वाट्याला फक्त महाळाचा महिना येतो. हा होता असं. एका नैवेद्यात सगळे पितर, यांचे फोटो, यांचे पुतळे, आमचा फक्त एक फोटो घराच्या इकडच्या बाजूच्या भिंतीच्या चौकटीवर, एका बाजूला जन्म, दुसऱ्या बाजूला मृत्यू, खतम होई यात्रा. वर्ष झाली माणसं आठवतात आम्हाला, 350 वर्ष झाली शिवाजी आठवतात आम्हाला, 450 वर्ष झाली तुकोबा आठवतात आम्हाला, 325 वर्ष झाली संभाजी आठवतात आम्हाला. आमच्या 60 वर्षापूर्वीच्या आजोबाचं नाव मात्र आम्हाला आठवत नाही का? होतं असं. मग या माणसांनी काय केलं आणि आम्ही नेमकं काय करतो आहोत? आणि मग आमच्या लक्षात येतं या माणसांनी जे केलं ते जगणं होतं समाजासाठी आणि आम्ही जे करतोय ते जगणं आहे स्वतःसाठी. फरक आहे तो इथं. माणसं लक्षात ती राहतात जी समाजासाठी जगतात आणि माणसं विस्मृतीत ती जातात जी स्वतःसाठी मरतात. हजर अध्यात्माचा, हजर जगण्याचा एक नवा तत्वज्ञानाचा विचार आमच्या मनामध्ये आला तर जगण्याची तेजोरेख आमच्या पुढे सहजपणे उलगडत जाते. आम्ही संकुचित झालो, स्वतःपुरती जगणारी माणसं झालो. आता दुसऱ्यासाठी काय करावं असं आम्हाला वाटत नाही. कधीतरी सांगतो अरे चलना त्या गावात महापूर आलाय, गावकरी बुडतायत, बाहेर काढूया. तो काढूया की, पण मला काय मिळणार? अरे चलना ते पोरगा विहिरीत बुडायला लागलाय, त्याला वाचूया. अरे वाचूया की, पण मला काय मिळणार? अरे चलना जरा गावासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबवूया. अरे राबवू
मला काय मिळणार? अरे आई बापाने जन्माला घातलंय त्यावेळी त्या आई बापाने सुद्धा तुला विचारलं नसेल, अरे तुला जन्माला घालतोय पण आम्हाला काय मिळणार? कशाचा विचार करतोस आणि कशाचे प्रश्न टाकतोस? आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आम्हाला कळालं का? पण ज्याने कुणी तुम्हाला नियतीने जन्माला घातला असेल की नियती सुद्धा तुम्हाला हेच विचारत असेल ना, अरे तुला जन्माला घालते पण मला काय मिळणार? ते जे द्यायचंय ते आम्ही पुरं केलंय का? ते जे आमच्या जगण्याचं कृतार्थ सार्थक आहे ते आम्ही पुरं केलंय का? याचा विचार आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. पण आम्ही संकुचित झालो. समाजाचा विचार नाहीयेत आमच्या मनात. आम्ही फक्त आपल्या पुरते, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, एवढं फक्त वर्तुळ झालं आमचं. आम्ही याच्यात मशगूल व्हायला लागलो. आम्ही याच्या पुरतेच फक्त जगायला लागलो. परवा एका हायवेच्या कडेला उभा होतो. एक आंधळा होता, दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. त्या आंधळ्याला रस्त्याच्या पलीकडे जायचं होतं पण धाडस करवत नव्हतं. आपण आंधळे, आपल्याला दिसत नाही, पाऊल उचलायचो, चुकून वाहन यायचं, उडवून टाकायचं, धोका नको, त्यापेक्षा इथं थांबू. कुणीतरी डोळस माणूस येईल, कुणीतरी चांगला माणूस येईल, त्याला आपण विनंती करू, मी आंधळा आहे, मला दिसत नाही, मला रस्त्याच्या पलीकडे सोडता का? तो चांगला माणूस आपल्याला सोडेल. वाट बघावी. आंधळा वाट बघत थांबला. तोपर्यंत एक डोळस माणूस तिथं आल्याची त्याला चाहूल लागली. हा आंधळा त्याच्याजवळ गेला. त्याला सांगू लागला, मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला दिसत नाही, मला रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे, मला रस्ता क्रॉस करून द्यायला मदत करता का? हा चांगला असणारा माणूस म्हटला, 2 रुपये देत असला तर पलीकडे सोडतो. आमच्या जगण्याची पातळी इतक्या खालच्या थरावर आली. आम्ही प्रश्न विचारायला लागलो की मला काय मिळणार? आमच्यासारखा एखादा म्हणतो, अरे चल ना जरा समाजासाठी जगूया. नाही, मला काय मिळणार? आम्ही फक्त या एका मला काय मिळणार या एका प्रश्नाच्या माहित असेल तर पुन्हा आंबेडकर हवे आहेत. अरे त्यांच्या काळात त्यांनी केलंच ना, आता तुम्हाला काय करायला जन्माला घातलंय? तर त्यांनी येऊन पुन्हा सगळं करावं, तर तुम्ही जन्माला कशाला आला? तुम्ही काय करता येऊन इथं? पुन्हा शिवाजीनीच यावं, पुन्हा शाहूनीच यावं, पुन्हा फुलेनीच यावं, पुन्हा सगळ्यांनी यावं, तर तुम्ही काय करणार? आम्ही मस्त मजेत जगणार बस. आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान काय मग आहे ना? सामर्थ्य आमच्या की माणसं काय आभाळात नाही पडली. शिवाजी काय छत्रपती म्हणून नाही जन्माला आले. साधी माणसं तुमच्या आमच्यासारखी या सामान्यत्व त्यांच्या सामान्यात्व उभारलं त्यांनी. कर्तृत्वानं फुललं. दुःखाची जाण होती. दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं ना की यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. संवेदनाशील माणसं होती, सर्जनशील माणसं होती, नवनिर्मितीक्षम माणसं होती. जगण्याचं तत्वज्ञान कळालं होतं. काय जन्माला आलो हे बघलं होतं. याच्यासाठी झटली होती माणसं. आम्हाला ते शोधावं लागेल. तर त्या जयंती पुण्यतिथीचा अर्थ आहे, तर त्या स्मृती सोहळ्याचा अर्थ आहे. आमच्या आयुष्यामध्ये ते तत्वज्ञान आम्हाला भरावं लागेल. तर निश्चितपणे आमच्या जगण्याला अर्थ आहे. सामर्थ्य आमच्या करू शकतो आम्ही ते. फक्त ते सामर्थ्य आम्हाला कळालं पाहिजे. ते सामर्थ्य आम्हाला ओळखता आलं पाहिजे. एक शिवाजी जर स्वराज्य उभा करत असेल तर आम्ही सुद्धा स्वराज्य उभा करू शकतो. ती क्रांती घडवू शकतो. परिवर्तनाच्या वाटेवरती वाटे सुरू होऊ शकतो. ती क्षमता आहे आमच्यात. आम्हाला आमची ओळख पटली पाहिजे. ते आम्हाला सांगितलं, ते आम्हाला कळालं. हजारो वर्षापूर्वी आमच्या संस्कृतीने आम्हाला तो मंत्र दिला की तुमचं सामर्थ्य ओळखून घ्या. त्या मंत्राचं नाव आहे अध्यात्म. अध्यात्म याचा अर्थ देवा धर्माचं ज्ञान नाही. अध्यात्म याचा अर्थ या धर्माचं त्या धर्माचं ज्ञान नाही. अध्यात्माचा अर्थ आहे आत्म्याचं ज्ञान. कुणाच्या आत्म्याचं? दुसऱ्याच्या आत्म्याचं नाही, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान. स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान करून घेणं याचा अर्थ अध्यात्म. स्वतःचं सामर्थ्य ओळखणं याचा अर्थ अध्यात्म. स्वतःचं समर्थपण जाणणं याचा अर्थ अध्यात्म. स्वतःची कृती संपन्नता जाणणं याचा अर्थ अध्यात्म. आपण काय करू शकतो हे बघणं याचा अर्थ अध्यात्म. आपण जग बदलवू शकतो हा विश्वास याचा अर्थ अध्यात्म. हे अध्यात्म. तिथं भक्ती. पण अलीकडचं आमचं अध्यात्म वेगळ्या वाटेवर गेलं. आम्ही फक्त भक्तीचे शिलेदार झालो. आमची भक्ती सुद्धा टेम्पररी, सिझनेबल अँड रिझनेबल, कामापुरती. रात्रीच्या 12 वाजता रस्त्याने निघालेलो असतो. अचानक मध्येच एक पिंपळ लागतो. कुणीतरी ज्येष्ठांनी सांगितलेलं असतं या पिंपळावर मुंजा राहतो. रात्रीच्या 12 वाजता तो पिंपळ लागलाय की तोंडाने सुरू होतं राम 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 राम. पिंपळ पार होईपर्यंत राम राम राम. दिवसाच्या 12 वाजता त्याच पिंपळा खालून 50 वेळा यरझऱ्या मारतो. तोंडात एकदा राम येत नाही. एखादा विचारतो असं करे, रात्री भीती होती, दिवसा कोण धरतय? संकट आलं की देव आठवला, अडचण आली की देव आठवला, झुंज आली की देव आठवला, इतर वेळी नाही. सिझनेबल झाली भक्ती आमची. आम्ही भक्त तरी कसे? 4-5 जण असतो, मंदिरात जातो, चपल्या बाहेर काढतो, चौघात शिरतो, 5व्याला बाहेरच उभा करतो. चौघातला एक जण म्हणतो तू इथंच थांब, आधी आम्ही पाया पडून येतो, आम्ही आल्यावर मग तू जा. तू म्हणतो का नाही, एकदम सगळी आत गेलो तर चपल्या जागेवर राहायचं नाही. अरे मला काही कळत नाही. देवाच्या दर्शनाला निघालाय, देवाला शरण निघालाय आणि तो तुझा आतला देव तर तुझ्या बाहेरच्या चकलीचं रक्षण करू शकत नसेल तर तो देव तुझं काय रक्षण करणार? जातो कशाला त्याच्याकडे? आमचे मंत्री महोदय स्वर्गीय सोमनाथला तिरुपती बालाजीला
म्हणतो आता देवाला शरण निघाला आणि कमांडो कशाला? ते म्हणतात असं कसं आलेच कुठनं अतिरेकी, तर देवाकडे ऐन वेळी 156 नाही का? अरे जर तो देव तुझ्या प्राणांचं रक्षण करू शकत नसेल तर त्या देवाच्या दर्शनाला जातो कशाला? तुझ्या प्राणांचं रक्षण कोण करणार? कमांडो. मग कमांडोच्याच पाया पडणार. याचा अर्थ तो पाठीशी उभारत नाही. अरे श्रद्धा हवी, आमचं जाणं संशय विरहित हवं, शंका विरहित हवं, पूर्ण निर्लेप निकाल हवं, तर आम्हाला हवं ते मिळतं. श्रद्धेचा अर्थ आहे निश्चित आहे की ताकद आहे, ते सामर्थ्य आहे, पण त्या ताकदीनं आम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे. शंकेनं गेला नाही मिळत आम्हाला काही, हा विश्वास आहे. रणांगणावरती ज्यावेळी कृष्ण अर्जुनाला लढायला उपयुक्त करतोय आणि अर्जुनाला समोर बघितलं, आपलेच नातेवाईक, आपलेच भाऊ, आपलेच काका, आपलेच गुरु. अर्जुनाला कळे ना, अरे यांनी मला शिकवलं, हा माझा भाऊ आहे, कसा वार करू? अरे मी यांना मारायचं, यांच्या हातून मी मारायचं, मग जन्माला काय यायचं? अर्जुनाचा गोंधळ संपेना. अरे कशासाठी उद्योग? जर मी यांना मारायचा आहे, यांच्यातून मी मारायचा आहे, तर मग जन्माला काय यायचं? अर्जुन रथातनं खाली उतरला, धनुष्य फेकलं, नाही पार्थ लढू शकत नाही, गुडघे टेकून बसला, नाही शक्तीच नाही आपल्या. यावेळी कृष्णाने त्याला सांगितलं, अर्जुनाच्या अंगातलं त्राण गेलंय, शक्तिपात झाला, एनर्जी संपली. म्हणून श्रीकृष्ण त्यावेळी अर्जुनाला नाही म्हटला एक पेलाभर ग्लुकॉन डी पितोस का? अँटीबायोटिकचं एखादं इंजेक्शन घेतो का? पेक्षा गोळ्या देऊ का म्हणजे एनर्जी येईल? शक्तिपात झालाय ना, त्राण नाही ना, अंगात शक्ती नाही ना, एनर्जी नाही ना, ग्लुकॉन डी पी, गोळ्या घे. नाही केलं, शरीरावर संस्कार नाही केला कृष्णानं. अरे शरीर खचलंय ना, शरीरावर संस्कार करायची गरज नाही, मनावर संस्कार करायची गरज आहे. कृष्णानं संस्कार केला तो मनावर. त्यावेळी त्याला भगवद्गीता सांगितली, का जगायचं, का जन्माला यायचं, आणि मग अर्जुन उभा राहिला. पण गोंधळ संपेना. त्यावेळी एक वाक्य कृष्णाने काढलं, अर्जुना फक्त एक लक्षात ठेव, जर मनातला गोंधळ संपवायचा असेल फक्त एक काम कर, तू फक्त अनन्य भावानं मला शरण ये, बस, बाकी काही करू नकोस. आम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असो, ते सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, शैक्षणिक असो, मला कृष्णानं सांगितलं एवढं तत्वज्ञान फक्त लक्षात आलं. अध्यात्माचा अर्थ येतो अनन्य भावाने फक्त शरण ये, बस. एवढा ऐकल्याबरोबर अर्जुन पुढे सरकला, कृष्णाच्या पायावर पडायला लागला, पाय धरायला लागला. कृष्ण सरदेशी मागे सरला. अरे हट अर्जुना, करतोस काय? अहो पार तुम्हीच तर म्हटला शरण ये, नतमस्तक होतो, पाय धरतो. अरे हट, मी कुठं सांगितलं तुला असं? अहो तुम्हीच म्हटला शरण ये. शरण येणं नुसतं नाही अर्जुन, ऐक, शरण येणं नाही, शरण येणं कसं? अनन्य भावाने शरण येणं. तुला लक्षात नाही आलं अनन्य भाव म्हणजे काय? अर्जुना, अनन्य भाव म्हणजे अद्वैत, अनन्य भाव म्हणजे एकत्व. अर्जुना मला सांग, कुणाला शरण येतोय? म्हटला तुम्हाला. कोण शरण येतोय? म्हटला मी. अरे मग तुझा मी अजून जिवंत आहे, शरण येणं घडेल कसं? अर्जुना, कुणाला शरण येतोस? म्हटला तुम्हाला. कोण शरण येतोय? म्हटला मी. म्हणजे तुझ्यापेक्षा मी वेगळा आहे? म्हटला हो. म्हणजे माझ्यापेक्षा तू वेगळा आहे? म्हटला हो. म्हणजे आपण दोघं झालो? म्हटला हो. अरे मग दोघं झालो, संपलं ना काम. तिथं विकास नाही, तिथं प्रगती नाही. कारण जिथं दोघाली तिथं संघर्ष आला, जिथं दोघाली तिथं स्वार्थ आला, जिथं दोघाली तिथं अहंकार आला, जिथं दोघाली तिथं मत्सर आला, जिथं दोघाली तिथं प्रगती संपली. दोघा नको अर्जुना, दोघा नको. जोपर्यंत तुला कृष्ण तुझ्यात दिसणार नाही तोपर्यंत कृष्ण भेटणार नाही. जोपर्यंत ईश्वर आणि भक्त वेगवेगळा आहे तोपर्यंत भक्ताला ईश्वर भेटत नाही. ज्यावेळी भक्त ईश्वर होईल, ईश्वर भक्त होऊन जाईल, त्यावेळी भक्ताला ईश्वराचं दर्शन घडेल. ज्यावेळी अर्जुन कृष्ण बनेल, कृष्ण अर्जुन बनेल, त्यावेळी अर्जुनाला कृष्ण दिसेल. वेगळं समजूच नको, वेगळं मानूच नको, कारण दोघाली की काम संपतं. एकत्व हवं, अद्वैत हवं. ते माझं गाव आणि मी त्याचा नागरिक. विकास नाही होत. तो माझा समाज आणि मी त्याचा नागरिक. विकास नाही होत. दोघं नको. अरे समाज म्हणजे मी म्हणजे समाज, हे अद्वैताचं नातं तयार झालं पाहिजे. गाव म्हणजे मी म्हणजे गाव, हे अद्वैताचं नातं तयार झालं पाहिजे. देश म्हणजे मी म्हणजे देश, हे अद्वैताचं एकत्वाचं नातं तयार झालं पाहिजे. हे नातं तयार झालं की मग कळतं माझा विकास म्हणजे समाजाचा विकास, समाजाचा विकास म्हणजे माझा विकास. मी माझ्यासाठी केलं म्हणजे समाजासाठी झालं, आणि समाजासाठी झालं म्हणजे माझ्यासाठी झालं. हा अर्थ आहे अद्वैताचा. अर्जुना, माझ्या पाया कशाला पडतोस? अरे तुझ्या आत वाकून बघ, तुझ्या आत झाकून बघ, तुझ्या आत मी आहे, तुझ्या आतल्या मला पाया पड. बाहेरच्या कुणाच्या पाया पडायची गरज काय? आत आहे ना, त्याच्या पाया पड. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये बायकोला अर्धांगी म्हणतात. अर्धा नवरा ना अर्धी बायको म्हणजे पूर्णांगी. का अर्धांगी? कारण तो माझा नवरा आणि मी त्याची बायको. दोघा आली की संसार बिघडला, तिथं भांड्याला भांडं लागलंच. पण आम्ही दोघं एकच. हे नातं चित्र त्या संसारात स्वर्ग उतरतो. हे अद्वैताचं नातं. राष्ट्र, समाज, गाव, विकास हे अद्वैताचं नातं व्हायला पाहिजे. हे एकत्व व्हायला पाहिजे. कुठल्याही गडावर शिवाजीने एवढं राज्य उभा केलं, कुठल्या गडाला स्वतःचं नाव दिलं का? शिवाजीगड.
कुठल्या गडावर लिहिलंय का शहाजींचा आशीर्वाद? कुठल्या गडावर आहे का जिजाऊंची स्मृती? कुठल्या किल्ल्याला लिहिलं का मातृपितृ छाया? कुठे नाही. पण आमचा रस्ता नीट होत नाही तोपर्यंत पाटील यांच्या फंडातून त्यांच्या प्रयत्नातून सांगायची गरज नाही. कारण शिवाजी म्हणजे गड, गड म्हणजे शिवाजी, नाता अद्वैताचा एकत्वाचा आहे. स्वराज्य म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे स्वराज्य सांगायची गरज नाही. आम्हाला गरज पडते कारण आम्ही वेगळा आहे समाजापेक्षा. म्हणून पाटील यांच्या फंडातून विकास नाही तिथं, एकत्व नाही तिथं. नातं तयार झालं पाहिजे अद्वैताचं, एकत्वाचं, ते गरजेचं आहे. कृष्ण अर्जुनाला म्हणतोय मला बघायचं आहे ना, माझ्यात नको तुझ्यात बघ. अरे आकाशातनं पाण्याचा थेंब खाली पडतो, समुद्रामध्ये पडतो, तो पडेपर्यंत थेंब, पण समुद्रात पडला की समुद्र झाला, वेगळं नाही करता येत. ते एकत्व तसा ये. जोपर्यंत माझ्याकडे येतोय तोपर्यंत भक्त, माझ्या जवळ आला की भक्त नाही. तूच ईश्वर, तूच कृष्ण. आत वाकून बघ, तुझ्या आत मी आहे, आमच्या आत सुरू आहे. ते सामर्थ्य, एनर्जी, त्याला ईश्वर म्हणतो आम्ही. कुणी नियती म्हणतो आणि काय म्हणेल, कुणी शक्ती स्त्रोत म्हणेल, ज्याची त्याची नाव आहे. पण इथं आहे ते सामर्थ्य. हे शिवाजींना कळलं होतं, हे तुकोबांना उमगलं होतं, हे शाहूंना समजलं होतं, हे आंबेडकरांना जाणलं होतं. हे आतलं ओळखायला हवं. बाहेरच्या कुणाच्या पाया पडायची गरज नाही. आणि मग मी सांगतो, एक वेळ दुसऱ्या कुणाच्याही पाया नाही पडला तरी चालेल, फक्त सकाळी उठल्याबरोबर स्वतःच्या पाया पडा. सुधारायचं आहे ना, घडायचं आहे ना, समाजासाठी जगायचं आहे ना, फक्त एक सकाळी उठल्याबरोबर फक्त स्वतःच्या पाया पडा. मात्र स्वतःच्या पाया पडताना विचार करा, मी माझ्या पाया पडायच्या लायकीचा आहे का? एवढा प्रश्न पडला की विकास सुरू झाला, एवढा प्रश्न पडला की सुधारणा सुरू झाली, एवढा प्रश्न पडला की व्यक्तित्व घडलं. कारण पाया कोणाच्या पडतो? ज्येष्ठांच्या, श्रेष्ठांच्या, संतांच्या, वरिष्ठांच्या, महापुरुषाच्या, देवमाणसाच्या आणि देवाच्या. आपल्या पाया पडायला जाऊन मनात प्रश्न येईल, मी कोण आहे? ज्येष्ठ आहे का, श्रेष्ठ आहे का, संत आहे का, वरिष्ठ आहे का, महापुरुष आहे का, देवमाणूस आहे का, देव आहे का? मग का पडायचं पाया? पाया पडायला जाल त्यावेळी लक्षात येईल, रात्री घेतलेली सकाळी कसं पडावं पाया. पाया पडायला जाल त्यावेळी लक्षात येईल, काल त्याला बेंबीच्या देठापासून शिव्या दिल्यात, आज आपल्या कसं पडावं पाया. आणि मग कळेल, अरे आपण आपल्या पाया पडायच्या लायकीचं नाही, बाकीच्यानी कसं पडावं आपल्या पाया. आपण आपल्या नजरेत नाही उभं राहू शकत, बाकीच्या नजरेत कसं उभं राहणार. आणि मग कळेल, अरे आपलं काय चाललंय, कुठं आहोत आपण. आपल्याला घडवायला हवं, स्वतः आपल्याला बदलायला हवं, तर काहीतरी करता येईल, सामर्थ्य ओळखता येईल. परवा आमच्या साताऱ्याच्या शहरात मी फिरत होतो. सोन्याचे दर जर अलीकडे जास्त वाढले. म्हटलं एक तोडावर सोनं विकत घ्यावं. दुकान शोधत होतो, एका पाटी दिसली दुकानावर. सोन्या चांदीचे व्यापारी प्रचंड झगमगीत, काय ते वापरलेलं असली पाटी जबरदस्त. म्हटलं पाटी एवढी चांगलं, म्हटलं सोनंही जबरदस्त 12 कॅरेटच असणार. झणझणीत पाटी, सोन्या चांदीचे व्यापारी. घुसलो आज दुकानात. दुकानदाराला म्हटलं एक तोळावर सोनं देता का? दुकानदार म्हटला माफ करा, आमच्या दुकानात आम्ही सोनं नाही, आमच्या दुकानात आम्ही चपल्या विकतो. दुसरा कोणी असता तर पायातली चप्पल काढली असती. अरे वर जर बोर्ड लावलाय सोन्या चांदीचे व्यापारी, तर आत चपल्या कशाला विकतोस? एक तर वरचा बोर्ड बदल, नाहीतर आतला माल तरी बदल. तसं या देहाला आम्ही बोर्ड लावतो माणूस नावाचा आणि कामं करतो जनावरासारखी. अरे एक तर वरचा बोर्ड बदला, नाहीतर आतली कामं तरी बदला ना. मग कळेल माणूस म्हणून जगणं काय असतं, मग कळेल माणूस म्हणून जन्माला येणं काय असतं. हे तत्वज्ञान आहे. पाया पडायची पात्रता निर्माण केली पाहिजे आम्ही. हे आमचं घडणं आहे, ते आमचं सुधारणा आहे. हा तत्वाचा भाग आहे, हे आयुष्याचं जगणं आहे. हे केलं होतं, हे तुकोबांनी केलं होतं. स्वतःला आधी घडवलं, व्यक्तित्व सुधारलं. हे समाजासाठी जगणं, थोडंसं जगणं, फार नाही. म्हणजे समाजासाठी काही करायचं नाही, देशासाठी काही नका, स्वतःसाठी करा फक्त, बात समाजासाठी होऊन जाईल. कारण एक 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 माणूस घडला की आपोआप समाज घडला. समाज कुणापासून बनतो? स्वतःला करा ना, बात समाजाला मिळून जाईल. बाकी कुणासाठी नाही, फक्त स्वतःसाठी करायचं आहे आम्हाला फक्त एवढं साधता आलं पाहिजे, एवढं बनवता आलं पाहिजे. अंतरातला ईश्वर जिवंत राहा, मग काही होत नाही. आमच्या गावात एखादं मंदिर असतं, मंदिरात एखादी मूर्ती असते, कुणीतरी माथे पेरू येतो, त्या मूर्तीवर घाण टाकतो आणि बघता बघता कुणीतरी बघतं, वार्ता कानोकानी होते, चर्चा होते. अरे मूर्ती वाटली, मूर्तीची विटंबना झाली, कुणीतरी घाण टाकली, बघता बघता चर्चा दंगल पेटते, चळवळी समशीर बाहेर निघतात, माणसं एकमेकांच्या अंगावर जातात, रक्ताच्या चिरकांड्या उडतात, मांसाचे लागते, आक्रोश किंकाळा, भयान दंगल का? मूर्ती वाटली, देव म्हटला, देवाची विटंबना, केवढा आकांत. अरे इथं प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहे. सकाळी ज्यावेळी दारूचा घोट घेता त्यावेळी या ईश्वराला दारूला अभिषेक घालता, त्यावेळी देव वाटत नाही का? एखाद्याला ज्यावेळी शिवी देता, इथून शिवी बाहेर पडते, अंतःकरणातल्या ईश्वराला पहिल्यांदा भिडते आणि मग बाहेर येते, त्यावेळी देव वाटत नाही काय? दगडाच्या मूर्तीवर घाण पडली की देव वाटतो आणि इथल्या जिवंत ईश्वराला दारूला अभिषेक घातला तरी देव वाटत नाही. कुठलं तत्वज्ञान आमचं?
स्वतःच्या आतला ईश्वर शोधायला लागा, तो शिवाजीने शोधला होता. आम्ही शिवाजींची जयंती पुण्यतिथी साजरी करतो. आमची पोरं गडकिल्ल्यावर ज्योत आणायला जातात. आमचा पोरगा तो ज्योत घेऊन मशाल घेऊन पळत असतो. मग मशाल घेऊन पळणाऱ्याने किती अंतर काढलं हे गाडीतल्या किती बाटल्या संपल्या ह्याच्यावर ठरवलं जातं. त्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, त्या राजाची जयंती आम्ही अशी साजरी करतो. याचा अर्थ नाही शिवाजी कळले आम्हाला, याचा अर्थ नाही तुकोबा कळले आम्हाला. आमच्या तुकोबा म्हणतात, अरे एखादा गाढव तर राखीत लोळलं तर त्याला साधू म्हणणार काय? एखादा राजहंस पाण्यावर डोळे मिटून बसला तर तो तुमचा साधू झाला, महाराज झाला काय? अरे कुणालाही काही म्हणतात असं, आम्हाला सगळ्यात सवय झाली. अरे प्रश्न आपले आहेत ना, मग उत्तरही आपल्याकडेच असणार, दुसऱ्याकडे कशाला जायचं? दुसऱ्याच्या पाया पडायची गरज काय? आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. शेत आपलं, विहीर आपली, जमिनीची प्रतवारी आपल्याला माहिती, विहिरीचं पाणी किती आहे ते आपल्याला माहिती, कष्ट आपण करणार, हे सगळं आपलं आपण. मग शेजाऱ्याला विचारायची गरज आहे का यंदा कापूस करू का ऊस करू? अरे रान तुझं, विहीर तुझी, कष्ट करणार तू, तर त्याला कशाला विचारतो काय करू? तुझा तू ठरवणार. आमची उत्तरं आमच्याकडेच असतात की आम्हाला शोधता आली पाहिजेत. शिवाजीने काय जॉर्ज बुशला पत्र नव्हतं लिहिलं, 50 मिग विमानं पाठवून दिली तर स्वराज्य निर्माण करीन म्हणतो. सद्दाम हुसेनला पत्र नव्हतं कळवलं, एखादं काय ते अति सहार काय ते द्या पाठवून आमच्याकडे. एकदाच आग्र्यावर टाकतो, विषय संपवतो, कटकटच नको डोक्याला. कुणाच्या बळावर राज्य निर्माण केलं? तुमच्या आमच्यातला मावळ भऱ्यातलाच माणूस आहे ना, तो राज्य उभा करू शकतो. आम्ही आमचा गाव समाज नाही उभा करू शकत. आहे ना सामर्थ्य आमच्या, हे सामर्थ्य ओळखणं, याचा अर्थ अध्यात्म हे आम्हाला उमजलं पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे. हे जगण्याचं तत्वज्ञान आहे, हे समजू द्या ना, हे उमजू द्या ना. दुसऱ्याकडे किती जाता? मी आणि माझा मित्र एका महाराजांकडे गेलो. महाराज मोठे तपस्वी, ओजस्वी, पांढरे शुभ्र दाढी, पांढरे शुभ्र केस. आमचा मित्र भारावला, त्या महाराजांकडे एकटाच बघायला लागला. महाराज सुद्धा बावरले. आमच्या मित्राला म्हणाले, बाळ काही शंका आहे का तुला? आमचा मित्र म्हटला, महाराज शंका वगैरे तसलं काही. त्या फुरक्यात सुद्धा फरता यायला हवे. समाजाला फार 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 मागा घेऊन जातात. हे आमची ताकद आहे, आमचं सामर्थ्य आहे. आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. आम्ही माणसं अशी की आपल्याला ओळखलेलं नसतं, पण चौकात बसलो की नुसता म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे. अरे तुला किती ओळखलंस? जगाची किती काळजी करतो आम्ही, जगाला किती ओळखतो? काही गरज नाही, स्वतःच बघा ना. आमची पद्धत जगण्या वागण्याची कशी आहे? अरे चालता चालता एखादा खड्ड्यात पडला तर त्याला तिथं पुढच्याला उभा राहून सांगणार नाही, मला जपून चाल, पुढं खड्डा आहे. तिथं उभा राहणार, पुढचा कसा पडतोय ते बघणार आणि पडल्यावर म्हणणार मी पण असाच पडलेलो, ये शेजारी तिसरा कसा पडतोय बघू. शेजाऱ्यानं किराणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किराणा मालाचं दुकान टाकणार. बुडलो तर दोघं बुडू, पण तुला वर येऊ देणार नाही. आमची पद्धत काय जगण्या वागण्याची. अलीकडे आमची सगळी या क्षेत्रात यायला लागली. एखादा माझ्या जवळ येतो, म्हणतो मला सेवा करायची आहे. म्हटलं कुणाची? म्हटलं समाजाची. म्हटलं का? नाही मला आवड आहे. मी म्हणतो नको येऊच यात. म्हटलं का? म्हटलं आवड आली की तडजोड आली, आणि तडजोड आली की काम संपलं. अजिबात शिरू नको यात. कारण अशी काही भेटतात. सोपं नाही एवढं समाजासाठी जगणं, एवढं सहज नाही. मार खावा लागतो, प्रहार सोसावा लागतो, शिव्याशाप झेलावी लागतात, स्वतःच्या आयुष्यात रणांगण करून घ्यावं लागतं, स्वतःच्या संसाराचं अग्निकुंड बनवावं लागतं, सगळं झेलावं, सोसावं, पचवावं लागतं, आगे जळून उजळून निघावं लागतं. हे सगळं सोसण्याची सण करायची तयारी असेल ना तर आवड आहे म्हणून नको. कारण परत भेटतात. मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं, पण नंतर लग्न झालं आणि बायकोचं करता करताच आयुष्य संपून घेतलं. नको येऊया. सोचलंय महापुरुषांनी, सोचलंय आदर्शांनी. एवढं सोपं नाही. घुसायचं असेल तर नीट घुस. सेवेच्या भानगडीत पडूच नकोस, कारण सेवा तात्पुरती असते, परिवर्तन कायमस्वरूपी असते. समाजासाठी जगायचंय ना, सेवेच्या भानगडीत पडूच नका, परिवर्तनाच्या वाटेवर या, कारण सेवा तात्पुरती, परिवर्तन कायमस्वरूपी. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली, पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. भिकाऱ्याला भीक देणं सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. 1 रुपया झुणका भाकर सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला 1 रुपयाचं अन्न खायची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. कारण भिकाऱ्याला आज भीक देऊ याचा अर्थ त्याची भीकमंगी अवस्था संपली असं होणार नाही. उद्या तो हात पसरणारच आहे. याचा अर्थ तुझी सेवा तात्पुरती झाली, कायमस्वरूपी नाही. करायचं असेल तर कायमस्वरूपी कर. पिढ्यानपिढ्या टिकेल, चिरंतन टिकेल, चिरकाल राहील. वाटेवर ये. परिवर्तनाचे 3 टप्पे पडतात. पहिला हे सुधारणा, दुसरा हे क्रांती आणि तिसरा हे विद्रोह. पहिला टप्पा सुधारणा, याचा अर्थ इमारत तयार असते,
संस्कार जुने, संस्कृती जुनी, इमारत जुनी, सुधारणा परिवर्तनाचा पहिला टप्पा. याचा अर्थ फक्त इमारतीला रंगरंगोटी करणं आणि इमारतीची डागडुजी करणं आणि त्याच इमारतीत राहणं हा पहिला टप्पा झाला सुधारणेचा. दुसरा टप्पा आहे क्रांतीचा. क्रांती याचा अर्थ त्या इमारतीत राहणारे तिथनं हकलल्याशिवाय इमारतीचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे प्रस्थापितांना तिथनं हकलणं आणि आपण त्यांच्या जागेवर जाऊन बसणं या क्रियेला क्रांती असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये अडचण एक आहे, पहिल्यांदा तिथनं खुर्चीवरनं हकललं आणि आपण तिथं जाऊन बसलं की मग कळतं पहिले जसे वागत होते तसं आपण वागल्याशिवाय आपल्याला इथं टिकता यायचं नाही. आणि दुसरी डोक्यात गोष्ट येते की आपण जसं यांना हकललं तसं आपल्याला हकलायला आधीच बाहेर उभे आहेत, त्यामुळे आधीच नीट बसलेलं बरं. त्यामुळे क्रांतीचा सगळा वेळ खुर्ची टिकवणे आणि खुर्ची खेचणं याच्यातच जातो. त्यात वेगळं काही साधत नाही. इमारत तीच आहे. विद्रोह याचा अर्थ असा आहे की मूळची इमारतच ढकलायची, पाया उकडायचा, रान एकसारखं करायचं, पुन्हा नवा पाया करायचा, पुन्हा कर्तृत्वाचा चिरा भरायचा, पुन्हा नवा पाया बांधायचा, पुन्हा संस्काराच्या भिंती उभारायच्या, संस्कृतीचं नवं छत्र टाकायचं आणि पुन्हा एक नवं विश्व उभा करायचं. हा विद्रोह शिवाजी महाराजांनी ते केलं. ही क्रांती नाही, तो सुधारणा नाही, तो विद्रोह आहे. शून्यातून विश्व उभा केलं नव्या संस्काराचं आणि नव्या संस्कृतीचं. तिथं माणसं सुखात जगली. तुकारामाने ते केलं. इतिहास आम्हाला घडवावा लागेल तर निश्चितपणे काहीतरी करता येतं. पण हे सगळं करताना खूप सोचता यायला हवं. संघर्षाची तयारी हवी. मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या बघितल्या की मला फक्त एवढंच कळतं की आमची संघर्ष करायची मानसिकता कुठंतरी आता लोप पावत चालली. आमच्या झुंजण्याचं बळ नाही. आता परिस्थिती पुढे हातबल झालो आम्ही आणि परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ आहे. हे एकदा आम्हाला आमच्या समाजात ठसवलं पाहिजे. पुन्हा अंगावर भरला पाहिजे. अरे चल वोट भरारी घे. जर माणूस म्हणून जन्माला आला, शिवाजींच्या महाराष्ट्रात जन्माला आला, मरतोच काय? अरे जोर कापलेच ना मागचे. चल काय होईल ते लढ. आम्हाला सांगता आलं पाहिजे. समाज उभा करता आला पाहिजे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच लढाई जिवंत ठेवली पाहिजे. केला पाहिजे विद्रोह. हे जगणं आमचं समाजासाठी आहे. दुसऱ्याचे मृत्यू बघून आमच्या डोळ्यात जर पाणी येत नसेल तर आमच्या त्या आयुष्याला अर्थ नाही. आम्ही कुठंतरी काहीतरी चुकतो हे निश्चितपणे आमच्या लक्षात येतं. परिक्रमा सुधारण्याची होते ती या पद्धतीनं होते. पण याचा अर्थ आम्ही दुसराही विचार केला पाहिजे आमच्या समाजाचा. आमचं सध्या फक्त वर्तुळ एकाच गोष्टीत अडकलंय. समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आम्ही सगळे एकाच क्षेत्रात अडकलो. त्याचं नाव आहे राजकारण. फक्त एक सत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे, मान्य आहे. पण सगळे जर सत्तेत आले तर अवघड होईल. वडील भाजपचे, मुलगा शेकपाचा, पुतण्या राष्ट्रवादीचा आणि चुलता काँग्रेसचा. याची आडवान त्याची जिरवा. काही होणार नाही आमचं भलं. अरे शेतात जर आंब्याचं एकच झाड असेल आणि त्याचेच आंबे खायला सगळं गाव लोटत असेल तर झुंज होणारच. आंबा कुणाच्याच तोंडात पडणार नाही. एकाच आंब्याभोवती लडबडण्यापेक्षा अरे आपल्या गावात असे 100 आंब्याची झाडं लावा ना आणि प्रत्येकानं आपापल्या आंब्याचे आंबे खा ना. कशाला छकडता? तिथं समाज उभा राहतो. अरे खूप क्षेत्र पडली, खूप आहे, सगळं खूप करता येतं समाजासाठी. विकास करायचा आहे ना, पोरांना नव्या दिशा दाखवा, नव्या उद्योगाच्या वाटा चोखारा, नवे परिवर्तनाची केंद्र तयार करा, पोरांना पायावर उभा करा, नवा संघर्ष, नव्या जाणीवा, नव्या सभेतनं खूप करता येतं आम्हाला. हे सगळं आम्हाला करता आलं पाहिजे. ही जाणीव आहे आमची. हे आम्ही करायचं आहे. कुणी येणार नाही. आमच्या आता अपेक्षा आहे सरकारने यावं करावं, लोकनेत्यांनी यावं करावं, ज्यांनी यावं त्यांनी करावं. एखादा अवतार व्हावं पुन्हा जग सुंदर व्हावं. एखादी शिवाजी यावे तर पुन्हा शिवशाही व्हावी. कुणी येणार नाही. आमचं आम्हाला झगडावं लागेल. आमचा आम्हाला विश्व उभा करावं लागेल. आमचं आम्हाला सामर्थ्य निर्माण करावं लागेल. वाटतं सगळ्यांना की चांगलं व्हावं, उदात्त व्हावं, उत्तम व्हावं. पण अडचण आहे कुणी करावं. सगळ्यात मोठी अडचण कुणी करावं. शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात. आपल्या डोक्याला ताप नको. एक कारटाय ती सांभाळायचं होईना, शिवाजी कोणी सांभाळावा परत. सगळं वाटतं पण दुसऱ्यानी. आपल्या डोक्याला ताप नको. आम्हाला हे सगळं सोडलं पाहिजे. जाणीवा बदलल्या पाहिजेत. आम्हाला एक नवपर्व निर्माण केलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समाज ज्यावेळी आपलं पोखरलेला असतो त्यावेळी समाजाला मोडून पडायला फार वेळ लागत नाही.
कधीतरी हे तत्वज्ञान आमच्या लक्षात आलं पाहिजे. नवी पिढी आमची भरकटत निघाली, आज नको त्या दिशेला वाहवत निघाली. ही समाज एकत्रित करण्याची एक प्रक्रिया त्यांच्या मनात कोणीतरी बिंबवली पाहिजे. उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे म्हणून आम्ही त्याला हिंदू म्हणत नाही, निसर्गाचा रंग हिरवा आहे म्हणून आम्ही त्याला मुस्लिम म्हणत नाही, आणि अथांग सागराचा रंग निळा आहे म्हणून कुणी त्याला बौद्ध म्हणत नाही. आणि निसर्ग जर भेद करत नाही तर माणसाने का भेद करावे? जातीपातीची दोकडं कुठवर मिरवणार खांद्यावर? ग्लोबलायझेशनचा युग आलं. अरे आता जपानमध्ये मित्र असेल, रशियामध्ये मित्र असेल, अमेरिकेत आमची पोरं नाश्ता करतील, चीनला जेवायला जातील, इतका आम्ही जवळ येऊ, जग छेडा होईल. कसल्या जातीपातीचं राजकारण घेऊन बसला, कसला वेगळा विषय घेऊन बसला? सोडून द्या सगळं. नव्या पिढीला नव्या जाणीवा द्या, मुक्त आकाश द्या, हे भरारी चल सांग त्याला. तर समाज कुठेतरी वेगळ्या उंचीवर येईल, समतेच्या पातळीवर येईल. आमच्या विकासातला सगळ्यात मोठा अडचण आहे आम्ही समतेच्या पातळीवर नाही. आमची सगळ्यात मोठी शोकांतिका संघटन आणि संघटन शक्ती हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आम्हाला ते साधता आलं पाहिजे. दुर्दैवानं आम्ही यात यशस्वी ठरतो की आमची सगळ्यात मोठी शोकांतिका. लहानपणी गोष्ट ऐकलेली, एक काठी घेतली की पटकन मोडते, 5 काठ्या मोडता मोडत नाही. मग आम्हाला कळलं एक झालं पाहिजे, संघटित बनलं पाहिजे. आम्ही एक झालो, एकत्र आलो, 5 काट्यांची ताकद बनली. पण अडचण अशी झाली, 5 काट्यांच्या मधली काठी म्हणायला लागली कायम मीच आतोय, मला आभार पण मानू देत नाही, माझा फोटो पण पेपरात येत नाही, कायम तुम्हीच पुढं. बाहेरच्या काट्या म्हणायला लागल्या तुला आत राहून काय होतंय, काय टोले खातोय ते आम्ही बाहेर खातोय म्हणून आज सुखरूप आहे. त्याला काट्या काट्या आपापसात भांडायला लागल्या, मोडायला लागल्या. बाहेरच्यानी मोडायची गरज आहे काय? आमचं वेगळं वैशिष्ट्य आम्हाला जपता आलं पाहिजे. आमच्यात मोडून पडण्यापेक्षा आम्हाला ठामपणे उभा राहता आलं पाहिजे. आमच्या महापुरुषांनी आम्हाला ते योगदान दिलंय, आम्हाला हे कधीतरी लक्षात आलं पाहिजे. आज इतकी वर्ष झालं आम्ही महापुरुषांचा जय जयकार करतो, मात्र अजूनही आम्ही आमच्यात वाद घालत असलो तर आम्ही काय चाललं याचा विचार एकदा आम्हाला पुन्हा करावा लागेल. कुठंतरी यावं लागेल, एकत्र नवं विश्व तयार करावं लागेल. आणि हे प्रत्येकाने करायचं आहे. आपली आपली जबाबदारी येते. प्रत्येकाला वाटतं ना जगाचं कल्याण व्हावं, प्रत्येकानं उभा राहिलं पाहिजे. एक जण असाच होता माझ्यासारखा, त्याला वाटायचं जगाचं कल्याण व्हावं, जग उत्तम व्हावं, जग बदलावं. आणि मग त्यांनी एके वर्षी प्रतिज्ञा केली वर्षाच्या सुरुवातीला की एका वर्षाच्या आत मी अख्खं जग बदलून टाकेन. आणि मग केली प्रतिज्ञा खडखडीत. वर्षभर जगात फिरायला लागला, त्या देशात जा त्या देशात जा, इकडं जा तिकडं जा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे, जग सुंदर झालं पाहिजे, हे विश्वाचे माझे घर बनलं पाहिजे, सगळं कधी सुंदर सुंदर झालं पाहिजे, स्वर्गासारखं नाही रम्य भसलं पाहिजे. वर्षभर असलं ढवळून काढलं जग. म्हटलं वर्ष घालवलंय जगाच्या कल्याणासाठी, वर्ष घालवलंय जगाच्या सुधारणेसाठी. आता जग सुधारलेलंच असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी जगाचा हिशोब मांडला. जग तिथंच, देश तिथंच, जिल्हे तिथंच, तालुके तिथंच, माणसं तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही. आणि मग याला म्हटलं बहुतेक आपलं कार्यक्षेत्र लईच मोठं झालं वाटतं. म्हटलं जगाचं जाऊ द्या, आपण आपल्या देशापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा देश बदलून दाखवेन, देश सुधारून दाखवेन, देश चांगला करेन. वर्षभर देशातच. आता देशाची सीमा ओलांडायची नाही, काय करायचं ते देशाचं, चांगलं देशाचं. राज्य जायला लागला, इकडे जा तिकडे जा, याला सांग त्याला सांग. अरे भारत नंबर 1 झाला पाहिजे, पुन्हा स्वर्णभूमी बनला पाहिजे, आपला माणूस अभिमानाने वर आला पाहिजे, विश्वास शोभने दिसला पाहिजे. ढवळून काढला देश नुसता, वर्षभर देश ढवळला. म्हणला एवढं केलंय देशासाठी, आता देश सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी देशाचा हिशोब मांडला. देश तिथंच, राज्य तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, सगळं आहे तिथंच. याला परत वाटलं, म्हटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हटलं देशाचं जाऊ द्या, आपण आपल्या राज्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य बदलून दाखवेन, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य सुधारून दाखवेन, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य बदलून दाखवेन. वर्षभर राज्यात फिरला, त्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, इकडे जा तिकडे जा. अरे महाराष्ट्र नंबर 1 करायचा, उद्योग धंद्यात पुढे आणायचा, व्यवसायामध्ये चांगला करायचा, शेतीमध्ये अग्रक्रम आणायचा, सगळं करायला लागला. तिथं सांग याला सांग त्याला सांग. वर्षभर महाराष्ट्राचा पुरता येडावून काढला. म्हटलं एवढं केलंय महाराष्ट्रासाठी, आता महाराष्ट्र सुधारलेलाच असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी महाराष्ट्राचा हिशोब मांडला. महाराष्ट्र तिथंच, जिल्हे तिथंच, तालुके तसेच, माणसं तशीच, जैसे थे, ना बदल ना परिवर्तन. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. राज्याचं जाऊ द्या, आपण आपल्या जिल्ह्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा बदलून दाखवेन, एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा सुधारून दाखवेन. वर्षभर जिल्ह्यात फिरला, त्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, या तालुक्याचा त्या तालुक्याचा, याला सांग त्याला सांग, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, आपला जिल्हा पुढे आणला पाहिजे, आपला जिल्हा बदलला पाहिजे, आपला जिल्हा चांगला केला पाहिजे, उत्तम झाला पाहिजे, उत्तम दिसला पाहिजे. वर्षभर ढवळून काढला जिल्हा. मला एवढं केलंय जिल्ह्यासाठी, आता जिल्हा सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी जिल्ह्याचा हिशोब मांडला. जिल्हा तिथंच, तालुक्या तिथंच, गावं तिथंच, माणसं तिथंच. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला जिल्ह्याचं जाऊ द्या, आपण आपल्या तालुक्यापुरतं बघू.
वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा तालुका बदलून दाखवेन, तालुका सुधारून दाखवेन. वर्षभर तालुक्यात फिरला, या गावाचा त्या गावाचा, तिथं सांग तिथं सांग, याला सांग त्याला सांग, निर्मल ग्राम झालं पाहिजे, ग्राम स्वच्छता अभियान आणलं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, भांडणं मिटवली पाहिजे, विकासाच्या वाट्याने गेलं पाहिजे, हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे, तालुका पुढे गेला पाहिजे. वर्षभर तालुक्यासाठी झटला, मला एवढं केलंय तालुक्यासाठी, आता तालुका सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी तालुक्याचा आयुष्य म्हणला, तालुका तिथंच, गावं तिथंच, माणसं तिथंच. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला तालुक्याचं जाऊ द्या, आपण आपल्या गावापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत माझं गाव बदलून दाखवेन, गाव सुधारून दाखवेन, गाव चांगलं करून दाखवेन. वर्षभर गावातच, आता स्टँडच्या पुढे जायचंच नाही, काय असेल ते गावातच, याला सांग त्याला सांग, वरच्या आळी खालच्या आळी, मंदिराजवळ पाराजवळ, असं करू तसं करू, गाव ग्राम स्वच्छता अभियानात उतरू, निर्मल ग्राम करू, हागणदारी मुक्त करू, सुंदर झालं पाहिजे, पार देखणं झालं पाहिजे, जेवळ चांगलं झालं पाहिजे, रस्ते नीट झाले पाहिजे, गटर चांगलं झालं, सगळं केलं. इतकी अडवण्यासारखी केली की माणसं ह्याला बघितलं पुन्हा गल्लीत फिरणार, डोक्याला तापच नव्हता. इतकी अडवली की नको दिसायलाच नको. म्हणला एवढं केलं गावासाठी, आता गाव सुधारलेलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी गावाचा इश्यू मांडला, गाव तिथंच, पार तिथंच, तेवढं तसेच, माणसं तसेच, रस्ते तसेच, गटर तसेच, काही फरक नाही, काय बदल नाही, काय परिवर्तन नाही. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला गावाचं जाऊ द्या, आपण आपलं गल्ली पुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझी गल्ली सुधारून दाखवेन, गल्ली बदलून दाखवेन. वर्षभर गल्लीत फिरला, गल्लीच्या बाहेर पडायचं नाही, गल्लीच्या बाहेर जायचं नाही. आता गल्लीतल्याच काकांना सांग, मामाला सांग, तात्यांना सांग, अण्णांना सांग, असं करू तसं करू, हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे, आपल्यापुरता रस्ता नीट करू, आपल्यापुरती गटर साफ करू, माणसं इकडे लावू, जनावर तिकडे टाकू, धावण्या तिकडे करू, उकरणं तिकडे करू, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, आपली गल्ली गावात चांगली दिसली, देखणी दिसली पाहिजे. वर्षभर गल्लीसाठी एवढा फिरत राहिला, एवढा ढवळून काढली गल्ली. पुन्हा माणसं दार उघडून बाहेरच पडणार, चुकून दार उघडायचं हे दिसायचं. इतकी अडवली. म्हणलं एवढं केलंय गल्लीसाठी, आता गल्ली सुधारलेली असली पाहिजे, गल्ली बदललेली असली पाहिजे. मग वर्षाच्या शेवटी गल्लीचा हिशोब मांडला, गल्ली तिथंच, घरात तसेच, गटरा तसेच, रस्ते तसेच, काका तसेच, मामा तसेच, तात्या तसेच, अण्णा तसेच, ना बदलला परिवर्तन. याला परत वाटलं, म्हणला बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हणला गल्लीचं जाऊ द्या, आपण आपल्या घरापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत माझं घर बदलून दाखवेन, घर सुधारून दाखवेन. वर्षभर घराचाच उंबरा ओलांडून बाहेर पडायचंच नाही, काय असेल ते. मग बायकोला सांग, म्हाताऱ्याला सांग, पोरांना सांग, असं करू तसं करू, घरला गेला करू, प्लास्टर करू, रंग देऊ, घर चांगलं करू, चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं ऐकू, भांडणं करा. सगळं एवढं ढवळून काढलं की काय बोलायची सोय नाही. लग्न झाल्यापासून बायकोला कळत नव्हतं, बापानं कुणाबरोबर गाठ मारली, त्याला असला नाद लागला तर आता अजिबातच कळणार. म्हाताऱ्याला सांगायला गेला तर म्हातारा म्हणली, तुला काय लष्कराच्या भाकऱ्या वाजायचं ती बाहेर वाज, आमच्या म्हातारपणी डोक्याला ताप देऊ नकोस. पोरांचं नेतं नातं तर चंद्र. या सगळा प्रपंच तुमच्या पुढे एवढ्यासाठी मांडला की तुम्ही जग बदलायला जाल, काही होणार नाही. तुम्ही स्वतः बदला, जग आपोआप बदलेल. काही करायची गरज नाही. यांनी केलं, जग बदललं, ते काही झालं नाही. स्वतः बदलला त्यावेळी जग बदललं. आमच्या विकासाचा मार्ग आमच्यापासून सुरू होतो. मैं अकेला चला था अपने रास्ते, लोग आते गए और कारवा बनता गया. ही विकासाची प्रक्रिया, ही प्रगतीची प्रक्रिया. आमची विकास, आमच्या सगळ्या भूमिका आमच्यापासून सुरू होतात. हे एकदा आम्हाला कळालं पाहिजे. आमची पिढी, आमची मुलं हे आम्हाला घडवता आली पाहिजेत. मी नेहमी सांगतो, एक वेळ समाजासाठी काही नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही पैदा केलेली तुमची मुलं फक्त घडवा. प्रत्येक पालकानं स्वतःचं मूल घडवलं, याचा अर्थ उद्याची पिढी घडली, आणि उद्याची पिढी घडली याचा अर्थ उद्याचा समाज घडला. बाकी काही करायची गरज नाही. दुसऱ्यांच्या पोराकडे जाऊ नका सुधारायला, फक्त स्वतःची मुलं घडवा, बस एवढंच फक्त करायचं. एवढी लोक तुम्ही इथं जमलाय. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. गेल्या 10 वर्षात तुमच्या घरात जन्माला आलेल्या किती पोरांची नावं तुम्ही शिवाजी, संभाजी, तुकोबा, कबीर आणि मुक्ताई ठेवली, तेवढं मला सांगा. ठेवला असेल तर हात वर करा. काकडे साहेबांना सांगून इथं सत्कार घेतो. एक सापडायचा नाही. ऐका, ओके, आहेत काय अपवाद आहेत, पण सगळ्यात मोठी शोकांतिका आमच्या समाजाची. बारशाच्या वेळी पाळण्यात आम्ही आमच्या पोराचं नाव काय ठेवतो याच्यावर ना आम्हाला कळतं की आमच्या पोराने काय व्हावं असं आपल्याला वाटतं. ते नाही शिवाजी संभाजी नाव आमचे, नाही तुकोबा आमच्या पोराचं नाव, नाही कबीर नाव, नाही एखाद्याचं नाव शाहू, नाही. आमची नावं बघा, मग कळेल आम्हाला कसली मुलं हवी, कसला समाज हवाय, लगेच आमच्या लक्षात येईल. आमच्या पोरांची नावं अभिषेक, आमच्या पोरांची नावं अक्षय, आमच्या पोरांची नावं ऐश्वर्या.
पोराचं नाव अक्षय आणि पोरग 30व्या वर्षी क्षयानं जात. कसली पिढी घडवतो आम्ही. आमच्या हातात आहे. निसर्ग न्यायाने जन्मदात होणं आम्हाला साधतं, पण संस्काराचं दातं होणं आम्हाला जमत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमची. नाही वाटत अरे आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. हे एकदा लक्षात येऊ द्या आमच्या. मग आपल्याला नाही का वाटत आपण शिवाजींचे बाप व्हावं, तुकोबांचे बाप व्हावं, आपल्या पोटी एखादे कबीर जन्माला यावेत? नाही वाटत आम्हाला. ही शोकांतिका आमची. आमच्या घरात एखादं मूल जन्माला आलं की आम्ही सरळ म्हणतो मुलाचं नाक अगदी वडिलांवर गेलंय, मुलाचे डोळे अगदी आजोबांसारखे दिसत आहेत. आमच्या ग्रामीण भागात त्याच्या पुढचं बोलायची पद्धत आहे, आजोबाच पोटाला आले. चालतोय तसाच, बोलतोय तसाच, बायकोला शिव्या पण देतोय तसाच. म्हातारा तसंच होतं, त्याचाच अवतार आहे हा. विनोदाचा भाग सोडून द्या. एखादा रस्त्यानं मुलगा येताना दिसला तर एखादा ज्येष्ठ माणूस म्हणतो तू त्याचा का रे? म्हणतो हो. तुम्ही कसं ओळखलं? नाही तोंडावर न कळते की. म्हणजे तोंडावर न कळतं कुणाचा आहे. म्हणजे नाक वडिलांवर जातं, डोळे आजोबांवर जातात. मग याचा अर्थ पोरगा गुणांनी सुद्धा वडिलांवर आणि आजोबावर जाणार ना. शहाजी इच्छा पोटी शिवाजी जन्माला येतो, वल्लभांच्याच पोटीच तुकोबा जन्माला येतो, कुणाच्याही पोटी नाही येत जन्माला. आम्ही नीट असलं पाहिजे. अरे नाक वडिलांसारखं, डोळे आजोबांसारखे, तर पोरगा आपल्या अवयवानं सुद्धा बापावर आजोबावर जाणार ना. मग 30 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद का होतात याची उत्तर पोरात शोधू नका. बाप काय करत होता ते तपासा. 35 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक काय येतो, उत्तर पोरात शोधू नका. आजोबा काय करत होते ते बघा. एखादा दमेकरी दवाखान्यात गेला तर डॉक्टर पहिला विचारतात तुमच्या घरात आधी कोणाला होता का? याचा अर्थ तुम्ही बिड्या ओढल्या नाही तरी चालतं, तुमच्या आजोबांनी ओढलेल्या असल्या तर तुमचं काम झालं. किडनी एखादी आपली पान करतो आम्ही, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात, आठवड्याला रक्त बदलावं लागतं. डॉक्टर सल्ला देतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. अलीकडे नवी किडनी वस्तून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 5 लाख रुपये. 2 किडन्या आहेत, 2 किडनीची किंमत झाली 10 लाख रुपये. आमचे डोळे दिले 2, एखादा डोळा बाद होतो, नवीन डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 3 लाख रुपये. 2 डोळ्याची किंमत झाली 6 लाख रुपये. आमची जबाबदारी आहे आमच्या पोरांच्या वाट्याला निखळ निर्माण समाज देणं. आमचीच पोरं आमच्याच गळ्याला उद्या बंदुका लावतील आणि दम देतील. आम्ही विचारायला बाप आहे त्यावेळी तो सांगेल आम्हाला तुम्ही काय केलेलं. जबाब नसेल आमच्याकडं. आम्ही दिलंय आमच्या वाट्यांच्या पोराला, हे आम्ही विश्व दिलंय आमच्या पोरांच्या वाट्याला. पोरं अनुभवातलं नाही, अनुकरणातलं जास्त शिकत जातात. आम्ही जगतो वागतो कसं याच्यावर पोरं आमची घडत जातात. ही आमची जबाबदारी आहे आमच्या पोरांच्या वाट्याला चांगला समाज देणं. आणि हे आम्हाला वेळेत करता यायला हवं, कारण वेळेत घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. आमचा टाका आम्हाला आत्ताच घालता यायला हवा, नाहीतर पुन्हा इतका फाटेल की शिवता शिवायला यायचं नाही. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की खालची बटणं चुकवावी लागत नाहीत, ते आपोआप चुकतात. शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की खालची बटणं बरोबर लावावी लागत नाहीत, ते आपोआप लागतात. आमच्या पोरांच्या आयुष्याचं पहिलं पाऊल जर आम्ही व्यवस्थित टाकू दिलं तर पोरांना फार आधार द्यायची गरज नाही. पोरं बरोबर पावलं टाकत जातील. ही पिढी घडेल, हा समाज घडेल, एवढं फक्त आमच्या लोकांनी आपल्याला झालं पाहिजे. नका काही करत बसू. आमच्या पोरांच्या वाट्याला अधिकाधिक जितकं चांगलं देता येईल ना तेवढं देत राहा, देत राहा. संस्कार आता आम्हाला करावे लागतात तर आमची पोरं उभा राहतील. अरे काय अवस्था. आमची पोरं ज्यावेळी अडाणी होती, आमच्या महाराष्ट्रात शिक्षणाची सोय नव्हती, त्यावेळी आमच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा फार नव्हती. पण आमची पोरं शिकली आणि महाराष्ट्रातल्या तालुक्याला वृद्धाश्रम उभा राहिली. आमच्या शिक्षणाचा उपयोग काय झाला. अडाणी पोरं काही उपयोग आणि शिकलेली पोरं आई बापाला सांभाळणार. अरे कसले संस्कार. आम्ही आज घराघरात राजा राणीचे संसार सुरू झाले. आजी आजोबा नावाचं विद्यापीठ बाहेर गेलं, त्यामुळे आजी आजोबांच्याकडून आमच्या पोरांना सामाजिक नीती नियमांचे संकेत मिळत होते, ते मिळेनासे झाले. समाजासाठी काहीतरी करायचं असतं, समाजासाठी जगायचं असतं, ते आत्मभान आम्ही त्यांना दिलं नाही. पोरं संकुचित झाली, जगायला लागली. आम्हाला सुद्धा विचारत नाही दोष कुणाला द्यायचा. जा तरी एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला विचारा तुमची पोरं काय करतात. त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं म्हातारं तुम्हाला सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातलं कुठलंही म्हातारं तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्यांचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. काय घडवतो मग आम्ही, काय शिकवतो आम्ही आमच्या पिढीला, कसला समाज त्यांच्या वाट्याला देतो आम्ही.
अरे एक मुलगा गरीब बापाचा, बाप शेतकरी, कशीबशी गुजराण करायचा, पण इच्छा मोठी, एकुलतं एक पोरग, खूप शिकावं, मोठं व्हावं, चांगलं काहीतरी बनावं, पोरला सांगायचा खूप शिक, मोठा हो, चांगला बन काहीतरी, बाप कष्ट करायचा, दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचा, हाताला खड्डे पडस्तोवर काम केलं, स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायचा, पण पोराचं पोट भरायचा, घडला पाहिजेस तू, बदलला पाहिजेस तू, चांगला बनला पाहिजेस तू, पोरगा शिकत राहिलं, बाप कष्ट करत राहिला आणि अखेर बापाच्या कष्टाचं चीज झालं, मुलगा जिल्हाधिकारी झाला, पाऊस फिटले, पण पोरगा जिल्हाधिकारी झाला आणि पोरानं बापाच्या कष्टाचं चीज केलं, बापाची रवानगी वृद्धाश्रमात करून टाकली. जगणं सुरू झालं, दिवस खेळणं सुरू झालं, एक एक दिवस उलटला, अखेर एक दिवस उजाडला, त्या बापाला त्या म्हाताऱ्याला जाणीव झाली आता आपण फार काळ जगत नाही. त्या दिवशी त्याला वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला बोलावलं, डोळ्यात पाणी आणून त्यांनी सांगितलं, मी फार जगेन असं मला वाटत नाही, पण माझी मरण्यापूर्वी एक शेवटची इच्छा. तो अधिकारी भरला त्याला म्हटला, बोला बोला तुम्ही. आणि हा बाप सांगायला लागला, मरण्यापूर्वी माझी फक्त एक शेवटची इच्छा, माझ्या 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 मुलाला फक्त मला एकदा डोळे म्हणून बघायचं, माझ्या मुलाला हात जोडून विनंती करा, त्याला सांगा तुझा बाप मरणाच्या काठावर आहे, फक्त एकदा येऊन जा, एकदा फक्त चेहरा दाखवून जा, सुखानं करेल बाप. त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू आलं. तो निरोप म्हणाला, फोन करायला गेला, त्या जिल्हाधिकाऱ्याला फोन केला, तो म्हणाला वेळ मिळाला तर उद्या येतो, पण अधिकाऱ्यांचं समाधान झालं, धावत आला, म्हाताऱ्याला सांगितलं तुमचा मुलगा उद्या येतो म्हणालाय. म्हातारा फुलला, आनंदाने टाकला, डोळ्यातला चैतन्य ज्योती प्रज्वलित झाला, बारावला, येणार येणार माझा मुलगा येणार. अरे काही साल झाले बघितलं नाही त्याला, आता खूप मोठा झालाय, कसा दिसत असेल, अरे डोळ्यात साठवीन त्याला, यावा तो यावा. अरे कधी एकदा उद्या उजाडतोय असं झालं, कधी एकदा रात्र सरते, कधी एकदा सकाळ होते असं झालं, रात्र सरली सकाळ झाली, मात्र आतुरला प्राणाची कंटाळा लावता, कधी एकदा बघतो, कधी एकदा डोळ्यात साठवतो, असं झालेलं. आणि त्याच वेळी दारात गाडीचा आवाज आला, आला आला माझा मुलगा आला, पाऊलं वाजली, मात्र आतुरला आला आला माझा मुलगा आला, मात्र उभा राहिला, बघितलं दारात आणि दारात बघितलं आणि काळजात एक गळ चमकली, यात्रेचा कल्लोळ उठला आणि म्हातारा कोसळला. दारातून होता त्या जिल्हाधिकारी नावाच्या पोराचा ड्रायव्हर. अखेर पोराला सुटता, आपल्या बापाची शेवटची इच्छा करायला पूर्वी पोराला. अरे काय मागितलेलं बापान, मरणापूर्वी फक्त एकदाची असता तुमचं काय. पण त्या ड्रायव्हरच्या हातात त्या पोरानं दिलेलं पाकिट त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यांना भरल्या कंटाळून घेतलं, तर त्या हाताने ते पाकिट फोडलं. या जिल्हाधिकारी नावाच्या पोरानं दिलेली चिठ्ठी बाहेर काढली, चिठ्ठीत लिहिलं होतं, एका महत्वाच्या मीटिंग मध्ये अडकल्यामुळे मी येऊ शकत नाही, पण माझे वडील जर गेले असतील तर त्यांचा अंत्यविधी आता तुम्हीच करा, अंत्यविधीच्या खर्चाचे 1100 रुपये मी सोबत पाठवून देत आहे. पण म्हाताऱ्यानं स्वतःचा अंत्यविधी कधीच करून घेतला होता. डोळे मात्र सताड उघडे होते आपल्या पोराची वाट बघत, पण पोर अखेर आलाच नव्हता. अरे कसली पोरं तयार करतो आम्ही, वोट नाही पाहिजे, कसला समाज घडवला आम्ही. अरे या मातीत आम्ही जन्माला आलो, या मातीत आम्ही रांगलो, या मातीत आम्ही बागडलो, इथली माती खाल्ली, या मातीत पेरलं उगवलेलं आम्ही खाल्लं, या मातीचं घर बांधलं, या मातीत राहिलो, या मातीत म्हातारे झालो आणि याच मातीत आम्ही चौघांच्या खांद्यावर गेलो. ही मातीत आम्ही मिसळलो, ही माती आम्हाला एवढं सगळं देते, आम्ही या मातीला काय दिलं, किती देतो आम्ही, काय पदरात घातलं या समाजाचे आम्ही. अरे हा समाज जर आम्हाला एवढं भरभरून देत असेल तर आम्ही या समाजाला काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. जगण्या भरण्याचं तत्वज्ञान आम्हाला कुठेतरी उमजलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता हे आयुष्याचं तत्वज्ञान आहे. एक बाई झऱ्यावर पाणी आणायला जायची, बाग दुष्काळी, पाण्याचा तुटवडा, वणवण चटके सोसायची, फटके खायची, पायाला यातना व्हायच्या, आकांत मांडायचा काळीत, पण पाण्यासाठी ही दिशा वणवण करीत 5 कोस चालत झऱ्यापर्यंत जायची, डोक्यावर हंडा, हातात एखादं कॅन आणि झऱ्यावर 5 कोस वणवण करीत चालत जायची. अंडा भरून घेतला तिनं, कॅन भरलं, माघारी निघाली. तेवढ्यात एक म्हातारं भेटलं. म्हातारं या बाईला म्हणालं, माऊली सकाळपासून पाण्याचा घोट नाही, बरोबर पाणी देतेस का.
त्या माऊलीने विचार नाही केला. त्या म्हाताऱ्याला अशी नाही म्हणाली, अरे 5 दिवस वनवन करत आले ते तुला पाणी द्यायला नाही, माझ्या घरात पाणी नाही म्हणून त्रास सोसला सगळा. पण या माऊलीनं काही नाही उद्गार काढला, डोक्यावरचा हंडा उतरला, त्या माणसाच्या उंजळीत रिता केला. माणसानं उंजळावर पाणी पिलं, आशीर्वाद दिला. माऊली पुढे निघाली. तेवढा दुसरा ग्रस्त भेटला. म्हटला, माऊली आता जेवलो बघ, पण पाणी नाही प्यालो. तोंडाला कोरड पडली. बरोबर पाणी देतेच का? या माऊलीनं पुन्हा हंडा काढला. आपला सगळा त्रास विसरला. याच्या उंजळीत पाणी उठलं. निघाली पुढं चालत चालत. जो भेटेल त्याला पाणी देत 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 निघाली. घराजवळ पोहोचली. त्यावेळी तिच्या डोक्यावरचा हंडा सगळा रिकामा झाला होता. हातातलं कॅन तेवढं पाण्यानं भरलं होतं. दारात पोरगं उभा होतं. पोरानं बघितलं, आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, मात्र हातातलं पाण्याचं कॅन भरलेलं आहे. पोराच्या लक्षात आलं, हातातलं कॅन भरलाय. या ताई थरावर जाऊन आली आणि हंडा रिकामा आहे. या ताई पाणी वाटत आली. पोरगा तिथून ओरडलं, अगं तुला काय डोक्याचा भाग आहे का? दुसऱ्याला पाणी वाटायला 5 दिवस वनवन करत गेलीस काय? त्यांना वाटलं नसतं, पाणी दिलं नसतं तर आपला दिवस निघाला असताना कशाला त्रास सोसलास दुसऱ्याला पाणी द्यायला? त्या सरशी माऊली उद्गारली, बाळा तुला जगण्याचा सगळ्यात महत्वाचा नियम सांगते, दुसऱ्याला दिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. दुसऱ्याला दिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी त्या झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला, त्यावेळी त्या हंड्याचं ओझं किती होतं. येता येता फक्त पाणी देत आले, आता माझ्या डोक्यावरचं ओझं किती हलकं झालंय. आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. ओरबाडत नका बसू समाजाकडून. देत राहा, समाजाला भरभरून देत राहा. ओझं कमी होईल जगण्याचं आणि ते जगणं घडेल मग समाजाचं. आमच्या आयुष्याला हे वळण कुठंतरी लागलं पाहिजे. हे जगण्याचं नवं तत्वज्ञान आमच्या ठाई आलं पाहिजे. ते घडेल काहीतरी, ते निर्माण करू शकू आम्ही. असं उदात्त विश्व जिथं देण्याची दानत आहे, आयुष्य करण्याची हिंमत आहे, असं काहीतरी घडावं आमच्या हातून. ते आमचं जगणं. शिवाजीने ते दिलं होतं, तुकोबांनी ते केलं होतं, शाहू आंबेडकरांनी आम्हाला ते भान केलं होतं. आमच्या आयुष्याला स्वार्थ लाभावा, जीवनाचा समन्वयार्थ आम्हाला कळावा आणि कल्याणाचा एक भावार्थ आमच्या जीवनाला कळावा. परिस्पर्श लाभत राहावा. की आमचं जगणं, की आमचं सुंदर जगणं, माणसांचे आयुष्य रेखाटणं, माणसांचे आयुष्य उभा करणं, भुकेलेलं अन्न, तहानलेलं पाणी, जगण्यासाठी धडपडणाऱ्याला आधार, उभा राहण्यासाठी धडपडणाऱ्याला मदत, हे आमच्या आयुष्याचं जगणं व्हावं. तिथं सत्यम शिवम सुंदरमचा सहज स्पर्श अर्थ निर्माण होतो. माणसं माणसासारखी उभा राहतात, समाज समाजासारखा उभा राहतो आणि पुन्हा जगण्याचं एक नवं तत्वज्ञान या मातीत निर्माण होतं. आमचे गौतम बुद्ध ध्यानासाठी बसले होते एका अमराईमध्ये आणि त्याच अमराईमध्ये काही शाळा सुटलेली पोरं आंबे पाडायला म्हणून आली. पोरांनी दगडाचे गोटे एकत्र केले. एक एक दगड घ्यायचा, आंब्यावर भिरकावून द्यायचा. गौतम बुद्धांचं ध्यान चाललंय, पोरांचं लक्ष नाही. एका पोरांनी दगड उचलला, आंब्याच्या दिशेने भिरकावला, आंबा पडला, पोरं पळत गेली, त्या आंबा खाल्ला. पुन्हा दुसरा दगड, पुन्हा आंब्याच्या दिशेनं, तिसरा दगड आंब्याच्या दिशेनं, पण त्याच वेळी एक दगड उचलला, आंब्याच्या दिशेने फेकला, पण आंब्याला न लागता चुकून त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकात लागला. थोडीशा आवाजाला बळबळ रक्त व्हायला लागलं. यातनांचा कल्लोळ उठला. गौतम बुद्ध व्याकुळले, यातनाने हैराण झाले. पोरं बावरली, घाबरली, बेतरली. काय करावं आता समजे ना. एक पोर थोर होता, तो साथी धरला सावरत म्हणाला, अरे अरे आपण काय जाणीवपूर्वक नाही मारला जगात. आपण तर झाडावरचे आंबे पडत होतो. चुकून दगड लागलाय बुद्धांनी. आपण त्यांना सांगूया त्यांना. ती पोरं म्हटली, पण गौतम बुद्ध आपल्याला माफ करतील. तो पोर म्हटला, का नाही करणार? आपण काय जाणीवपूर्वक नाही मारला दगड. आपण तर झाडावरचे आंबे पडत होतो. चुकून दगड लागलाय त्यांना. पोरं भेतरल्या अवस्थेत गौतम बुद्धांकडे गेली. पोरवर रक्त वाहत आहे, यातनाचा कल्लोळ उठलाय आणि गौतम बुद्धांनी पोरांकडे बघितलं. पोरं अधिक बावरली. तसं पोरगं सांगू लागलं, आम्ही तुम्हाला दगड मारायचा उद्देशानं नाही फेकला दगड. आम्ही तर झाडावरचे आंबे पडत होतो. चुकून दगड तुम्हाला लागलाय. तसे गौतम बुद्ध रडायला लागले, डोळ्यातलं पाणी खडखड यायला लागलं. पोरं बावरली. पोरं विचारायला लागली, खूप दुखताय का तुम्ही? खूप लागलाय का? गौतम बुद्धांचं रक्त वाढलं. पोरं सांगतात, खरंच आम्ही तुम्हाला मारायचं म्हणून नाही दगड मारला. आम्ही तर झाडावरचे आंबे पडत होतो. चुकून दगड तुम्हाला लागलाय. गौतम बुद्धांचं रडणं वाटलं. सांगा ना, खूप दुखतंय का? खूप लागलंय का? गौतम बुद्ध म्हणाले, नाही बाळा, दुखतंय म्हणून नाही रडत. मग तुम्ही रडताय का? सांगा ना, रडताय का? त्यावेळी गौतम बुद्ध म्हणाले, बाळानो, तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर त्या झाडाने सुद्धा तुम्हाला 2 आंबे दिले. मी मात्र माणसासारखा माणूस, मला दगड लागला तरी मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. अरे एक गौतम बुद्ध झाडाला दगड लागला तर तेही 2 आंबे देत. आम्ही मात्र माणसासारखी माणसं, आम्हाला समाज एवढं भरभरून देतो तर आम्ही मात्र काही देऊ शकत
शकत नाही. आमची सगळ्यात मोठी जगण्याची, वागण्याची, भोगण्याची शोकांतिका ही आहे. समाजासाठी जगणं याचा अर्थ हा एक वेगळा प्रवास तयार करणं, वेगळ्या जाणीवांचं, वेगळ्या संवेदनांचं प्रतिरूप निर्माण करणं. अशा एकेका माणसातून समाज घडत जातो, समाजातून राष्ट्र उभं राहतं आणि राष्ट्रातून विश्व तयार होतं. हे अथांग कल्याणाचं, प्रकट ज्ञानाचं, प्रचंड विज्ञानाचं आज एक साकार रूपडं तयार होऊ द्या आणि त्याच्यातून आमचं विश्व भरवू द्या. आहे ताकद आमच्यात, आहे ज्ञान आमच्यात. आम्ही फक्त त्या अर्थाने लढायला हवं, त्या झुंजीनं बळ काढायला हवं. मी नेहमी सांगतो ते हेच. फक्त जाता जाता माझ्या नव्या पिढीसाठी एकच, एक आंधळा आणि एक चालणारा. त्या आंधळ्याला आपल्या खांद्यावर घेऊन निघाला होता. रस्त्याने चालत होता. चालता चालता रस्त्याच्या कडेला एक भोपळ्याचं शेत दिसलं आणि चालणाऱ्याच्या मनात मोह निर्माण झाला. त्याला वाटलं भोपळे गोड आहेत, भोपळे चांगले आहेत, खावा एखादा. तो खांद्यावरच्या आंधळ्याला म्हणाला, मित्रा जरा तुला 2 मिनिटं खाली उतरवतो, शेतात भोपळे चांगले दिसत आहेत, खातो एखादा. त्यावेळी तो आंधळा खावरूनच म्हणाला, अरे गप नको उतरू शेतात, सगळे भोपळे कडू आहेत. चालणारा म्हटला, तू आंधळा, तुला दिसत नाही, भोपळे तू खाऊन बघितले नाही आणि तू काय सांगतो भोपळे कडू आहेत. काहीतरी सांगू नको. चालणाऱ्याला विश्वास बसला नाही. चालणाऱ्यानं आंधळ्याला खाली उतरवलं. चालणारा शेतात शिरला. पहिला भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. दुसरा भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. तिसरा भोपळा खाऊन बघितला कडू. त्याला काही कळेना, डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. अरे सगळे भोपळे कडू. आंधळ्याला कळलं कसं भोपळे कडू आहेत. तो आंधळ्या जवळ आला. आंधळ्याला म्हणाला, तुला कसं काय कळलं भोपळे कडू आहेत. आंधळा म्हणला, कळतच आपल्याला, अंतर्ज्ञान. तुला आधी सांगितलेलं, पटलं नाही, त्याला मी काय करू. चालणाऱ्याचा विश्वास बसला. आंधळ्याला पुन्हा खांद्यावर घेतलं. निघाला, चालत निघाला. एका देशाच्या राजधानीत आला. तिथं एक राजा जातीवंत घोड्याची खरेदी करत बसला होता. चेतक जातीचा सामर्थ्यशाली घोडा त्यांनी निवडला होता आणि खरेदी करणार. तेवढ्यात हा चालणारा आंधळ्याला घेऊन तिथं पोहोचला आणि तेवढ्यात चालणार म्हणाला, राजाजी थांबा, घोडा खरेदी करू नका. राजा म्हटला, का नाही, कुठला घोडा चांगलं आणि कुठला घोडा वाईट हे माझ्या आंधळ्याला बरोबर कळतं. राजा म्हटला, त्याला दिसत नाही, त्याच्यावर जाऊ नका. भोपळे कडू आहे ती त्यांनी व्यवस्थित सांगितलं. राजा म्हटला, ठीक आहे. आंधळ्याच्या पुढे घोडा नेला. आंधळ्यानं घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवला, आयाडीवरनं हात फिरवला आणि आंधळा राजाला म्हणाला, महाराज नका घेऊ घोडं, यानं म्हैशीचं दूध पिलंय. राजा म्हटला, चेतक जातीचा सामर्थ्यशाली घोडा आहे, सांगतो काय म्हैशीचं दूध पिलंय. आंधळा म्हणला, विश्वास नसेल तर घोड्याच्या मालकाला विचारा. राजानं घोड्याच्या मालकाला बोलावलं. हे आंधळा म्हणतात, ते खरंय का. घोड्याचा मालक म्हटला, महाराज खरं आहे ते. हे शिंगरू असताना सारखं म्हशीला लागत होतं, म्हशीचंच दूध पिलंय. आता राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. राजा म्हटला, तुला एवढं सगळं कळतंय तर हिथं का थांबलाय, पहिला राजवाड्यात चल. आंधळा म्हटला, म्हणजे अरे एवढं सगळं कळतंय तर चल माझ्या राणीबद्दल सांग. आंधळा म्हटला, महाराज तेवढं सोडून बोला, कशाला उगाच विषयाची परीक्षा. अरे जर तुला एवढं ज्ञान, एवढं कळतं तर इथं का थांबला, पहिला माझ्या राजवाड्यात चल आणि माझ्या राणीबद्दल सांग. आंधळा म्हटला, महाराज तुमचा हट्टच असेल तर माझी एक अट आहे. राजा म्हटला, बोल. जर काय भलतं सलतं सांगितलं तर उगाच गर्दन उडवायची नाही, कबूल असलं तर येतो. राजा म्हटला, कबूल आहे, चल चल. आंधळ्यानं राजाला घेतलं, राजवाड्यात आणलं. आंधळ्याच्या समोर राणी उभा केली. आंधळ्यानं राणीच्या पाठीवरनं हात फिरवला आणि राजाला म्हणाला, महाराज तुमच्या राणी साहेबांनी कलावंतिनीचं दूध पिलंय. लालबुंदा झाला राजा, क्वेश्चनो पळा चौताळा. अरे बोलतो काय, राजघराण्यातली स्त्री आहे, कुलीन स्त्री आहे, सांगतो काय, कलावंतिनीचं दूध पिलंय. आंधळा घाबरला. म्हणला, महाराज तुम्हाला आधीच सांगितलेलं, पण विश्वास नसला तर राणीच्या आईला विचारा. राजानं रागात राणीच्या आईला बोलावलं. त्या आंधळा म्हणतात, ते खरंय काय. राणीची आई म्हटली, महाराज खरंय ते. ज्यावेळी मी बाळंत झाले त्यावेळी मला दूध येत नव्हतं, पण त्याच वेळी माझ्या शेजारी एक कलावंतीन बाळंत चालती, तिचंच दूध राणीला पाजलंय. आता राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. म्हटलं, बोल, आपण भयान खुश आहे तुझ्यावर, तुला काय पाहिजे ते द्यायला तयार, तू नुसता माग. पण चालणाऱ्याच्या डोक्यात अजून प्रश्न वळवळत होता. नाही महाराज, काय द्यायच्या ती त्याला द्या, पण भोपळा कडू आहे ती त्याला कळलं कसं ते तरी विचार. महाराज म्हटले, तेही बरोबर, कळलंय कसं. मग महाराजांनी पहिल्यांदा विचारलं, काय रे तुला कसं काय कळलं भोपळे कडू आहे ते. आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे, भोपळ्याचं शेत आहे ते हायवेच्या कडेला, राज्यमार्ग आहे तो. 1000 माणसं ये जा करतात रोज तिथनं. त्या 1000 माणसाच्या तावडीतनं शेतात एक तरी गोड भोपळा शिल्लक राहील का. सांगायला आंधळा कशाला पाहिजे.
आणि महाराज राज्यामार्ग आहे, तो महामार्ग आहे. हजारो वाहनं ये जा करतात तिथं, हजारो वाहनांचा धूर तिथं आहे, सगळं वातावरण दूषित आहे, प्रदूषणाबाप आहे. असल्या दूषित वातावरणामध्ये मला गोडी येतील कशी? आणि आमच्या समाजात याच्यापेक्षा वेगळं काय झालंय? सगळं दूषित प्रदूषित समाज, व्यसनाचे पाच वासनांचे हैदोस आहेत. आमची पोरं गोड कशी निपटतील? आणि शुद्ध बीजा मोठी फळ असावं गोमटी, पण नुसतं बीज शुद्ध असं चालत नाही. ते बीज ज्या वातावरणात नुसता भरत ना, ते वातावरण सुद्धा निकोप निरम राहावं, तर पोरं घडतील. ती जबाबदारी आमच्यावर आहे. आमचा समाज तसा निकोप निर्मळ आम्हाला करता आला पाहिजे, तर पोरं घडतील, तर शिवाजी संभाजी ज्ञानोबा तुकोबा पैदा होतील. इथं राजाने दुसरा प्रश्न विचारला, माझ्या घोड्यानं म्हैशीचं दूध पिलं हे कसं काय कळलं तुला? आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे? जातीवंत घोडा असताना जातीवंत त्याच्या पाठवर नुसती थाप टाकली की घोडा असं फुरफुरतं, असं शहारतं आणि असं झेप घ्यायला असं दौडायला लागतं. काय सांगावं? पण या घोड्याच्या पाठीवरनं मी हात फिरवला, अख्ख्या आयाळीवरनं हात फिरवला. हे घोडं जागेवरनं हलायला तयार नाही. हे कुणाचं दूध पिलंय? अरे या मातीत शिवाजी झाले, या मातीत इंद्राच्या काळात निळ्या जत्रेला सामोरं जाणारे, मरणाला जाणारे संभाजी झाले, शाहू झाले, आंबेडकर झाले, फुले झाले, किती महामानव झाले, तरी आमच्या पोरांच्या पाठीवर थापा मारत राहिले. आमची पोरं पळायला तयार नाही, दौडायला तयार नाही. आम्ही कुणाचं दूध पिलंय? काय घडत नाही समाज? गाव भरत नाही सामर्थ्यपणे. अरे आमच्यात सुद्धा, आमच्या धामण्यात सुद्धा तेच रक्त सळसळत आहे. त्यांचेच भान असताना आम्ही जगावं ना समाजासाठी, करावं ना काहीतरी. राजाने तिसरा प्रश्न विचारला, माझ्या राणीनं कलावंतिनीचं दूध पिलेलं तुला कसं काय कळलं? आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे? कुलीन स्त्री असते ना, कुलीन, ती परपुरुषाचा स्पर्शही सहन करत नाही. तुमच्या राणीच्या पाठीवरनं मी हात फिरवला, ती मला एका शब्दाने बोलायला तयार नाही. हिनं कुणाचं दूध पिलंय? अरे कुणी येतं आणि आमच्या पाठीवरनं हात फिरवून जातं, आम्ही सुद्धा त्यांच्या मागं पळत सुटतो. मला कळत नाही त्या जिजाऊंचं संस्कार दूध पिलेलेच आम्ही, त्या शिवाजी संभाजींचेच वारसदार आम्ही का? कुणी यावं आम्ही त्यांच्या मागं पळावं? आमचं हित, आमचं कल्याण, आमचं चांगलं, आमचं मला काही नाही आम्हाला जमत. कसले संस्कार दूध आमचा आहे? आमची ताकद, आमचा कला, आमची पाठ, आमचा स्वाभिमान आम्हाला ऐक नाही. आमच्या समाजाच्या हिताचं कुठंतरी आमच्या हातून घडणार आहे की नाही? कुणी यावं, जय म्हणावं, आम्ही त्याच्या पाठीमागं पळत सुटावं. कसली संस्कृती? एवढ्या संख्येने तुम्ही जमलाय, मला बघायचे पुसतकरांचा आवाज. एक काम करा, मी जेवढा म्हणतो फक्त तेवढा म्हणा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इथंच वाट लागली हो, इथंच. हेच म्हटलं, कुणी येतं हात फिरवतं, चलो है हमारे तुम्हारे साथ, चलो आगे. अरे मी म्हटलं होतं, मी जेवढं म्हणतो तेवढंच म्हणा. मी जेवढं म्हणतो तेवढंच म्हणा. आणि मी म्हटलेलं छत्रपती शिवाजी महाराज की. मी काय तुम्हाला जय म्हणायला सांगितलंय का? अरे काय, कुणी यावं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हाय माग आम्ही, चला पुढं. असा समाज जाईल पुढं आमचा. कुठंतरी हे तत्वज्ञान कळू द्या, मस्तक घडू द्या. ते घडलेलं मस्तक असताना ते कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण कुणा पुढं नतमस्तकी होत नाही. त्या समाजाच्या पाठीचा कणा ताट राहतो. अरे पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचे कणे ताट ठेवा, कारण ज्या समाजाचे पाठीचे कणे ताट असतात ना, त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधीच लागत नाहीत. आम्हाला तसा समाज उभा करावा लागेल. त्यासाठी आम्हाला झुंजावं लागेल आणि त्यासाठी आमचं थोडंसं जगणं समाजासाठी आम्हाला राखून ठेवावं लागेल. एवढं फक्त आयुष्यात आमच्याकडून द्या. आमच्या आयुष्याचा सहज स्पर्श समाजाला लागू द्या. आमचा समाज त्यातून घडू द्या.